जय भवानी. अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आपल्या क्लासमध्ये होतोय, याचा निश्चितपणाने मला आनंद आहे. ज्या महापुरुषानं रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याची प्रेरणा घेऊन आज तुम्ही आम्ही सगळे आपले एका योग्य दिशेनं वाटचाल करत आहोत. आणि याच विषयावर देव, देश आणि धर्म या विषयावर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्याच भूमीतील सुपुत्र, महागावचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोहोचविणारे आमचे सन्माननीय आदरणीय मार्गदर्शक श्रीयुत श्री अखलाकभाई मुजावर सर यांचं सर्वप्रथम आपल्या GS पाटील क्लासेस व प्रशस्त अभ्यासिका परिवारामध्ये मी GS पाटील क्लासेसचा संचालक म्हणून सर्वांच्या वतीनं सहर्ष 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 असं स्वागत करतो. आजचा कार्यक्रम घडवून आणणारे हसूरवाडी गावचे ज्येष्ठ माजी सैनिक, जे आजी माजी सैनिक संघटनेत सतत कार्यशील असतात आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून जे आमचे प्रमुख हितचिंतक आहेत, सर्वच गोष्टीत आम्हाला ते नेहमी सपोर्ट करत असतात. आणि आजही अचानकपणे हा कार्यक्रम घडवून आणण्यात मोठं योगदान असणारे आमचे मार्गदर्शक माजी सैनिक श्री केरबा पाटील सर यांचं सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याच क्लासेसमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आमचे सर्व शिक्षक स्टाफ आणि माझे सर्व माजी सैनिक, आदरणीय माजी सैनिक, या सर्वांच्या तुमच्या आजच्या ह्या उपस्थितीतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्याची सुरुवात आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या थोड्याच वेळात होईल. थोडक्यात मी आपल्या या क्लासची पार्श्वभूमी सांगणारच आहे. त्याच्या अगोदर आपले आज प्रमुख मार्गदर्शक आहेत मुजावर सर यांची थोडीशी ओळख 1-2 मिनिटांमध्ये मी आपणास करून देईन. सरांचं गाव महागाव. सरांच्या 1-2 वाक्यातूनच मी काल प्रभावित झालो आणि केरबा पाटील सर आम्हाला म्हटले की सर असा कार्यक्रम शनिवारी म्हटले मला सर नियोजित करायचा आहे. तसं काही कार्यक्रम असेल तर मी तुम्हा सर्वांना अगोदर कल्पना देतोय, पण सर म्हटले शनिवारी मला दुपारी की असा कार्यक्रम आम्ही करायचा आहे सर, आणि आपल्या क्लासमध्ये करायचा आहे. मग जर आपल्या क्लासमध्ये जर असा कार्यक्रम करायचा असेल तर म्हटलं मी टायमिंग तुम्हाला किंवा मी वार सांगणार नाही सर, तुम्हीच मला एखादा वार सांगायचा आणि सर ज्या दिवशी कार्यक्रम घेऊया म्हणतील त्या दिवशी आपला कार्यक्रम होईल असं मी सरांना शब्द दिला. आणि सर म्हटले सर आपण कार्यक्रम मंगळवारीच करतोय. मला वाटलं कदाचित 1-2 महिन्यात कधीतरी कार्यक्रम पुढं मग होईल, सरांचा वाढदिवस असं मला आयडिया वाटली किंवा आपल्या क्लासचा वर्धापन देईन, तर ते त्याच्या अगोदरच 2 दिवसात होणार असं म्हणले. आणि मग हा कार्यक्रम अचानकपणे घडून आला. मग सरांच्या विषयी सरांचा परिचय आमचा कधीच नव्हता. आज आमची पहिली भेट. नक्कीच सर आपल्या भेटीतून मला काही गोष्टी चांगल्या किंवा आपल्या मार्फतून शिकायला मिळतील आणि आमच्या या अशा भव्यदेवी वाटचालीला आपल्या शुभेच्छा असतील असं मी निश्चितपणाने समजणारच आहे. कारण तुम्ही या ठिकाणी आलात ते आशीर्वाद देण्यासाठीच आला आहात. देवानं पाठवलेलं तुम्हाला हे आमच्याकडे एक आशीर्वाद देऊन या. हे जे काय आमचं सध्या छोटी मोठी वाटचाल चालू आहे. या ठिकाणी सरांची ओळख सांगायची तर सर शिवव्याख्याते आहेत. सरांनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त व्याख्यानं, प्रबोधनात्मक आणि प्रेरणादायी व्याख्यानं त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. आणि जर संपूर्ण महाराष्ट्रात जर एखादा माणूस जर अशा प्रकारची व्याख्यानं देत असेल आणि जर तो आपल्या जवळचा माणूस असेल तर या गोष्टीचा तुम्हा आम्हा सर्व गडिंग्लज चंदगड आजरेकरांना अभिमानच असला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. सर अगदी नाटकांच्या मध्ये सरांनी भूमिका केल्या, 2 लघु चित्रपटांमध्ये सरांनी भूमिका केलेल्या आहेत. सरांचं कार्य सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. त्याचबरोबर जी महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यशील असणारा राजकीय पक्ष म्हणून जी ओरिजिनल शिवसेना आहे, शब्द मी काळजीपूर्वक वापरतोय, रेकॉर्डेड होत आहे, पण ओरिजिनल शिवसेनेचे, शिव सहकार सेनेचे आपल्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुद्धा सर आहेत. सर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. सरांच्या आजच्या मार्गदर्शनातून तुम्ही बसलेले समोर सर्व विद्यार्थी लवकरच चांगल्या पदावर यावं आणि सरांच्या हस्तेच तुमचे सत्कार होतील अशी मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. केरबा पाटील सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर ते आपले हित चिंतक आहेत. ते नेहमीच अशा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात. अगदी माजी सैनिक लोकांच्या मध्ये तर ते इतके जागरूक असतात की एखादा सैनिक रिटायर होऊन आला की रिटायर होऊन आल्या आल्या त्या माणसाला योग्य गाईडलाईन देऊन एखाद्या पदापर्यंत पोहोचवण्यात आमच्यापेक्षा मोठा वाटा हा केरबा पाटील सरांचाच असतोय. कारण लोकांना क्लास नावाची गोष्ट
बऱ्याच माहिती नसते. असले तरी योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी किरबा पाटील सर आपल्याकडे लोकांना पाठवतात. म्हणजे सरांचं कार्य त्यांचंही त्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये आहे, मोठ्या प्रमाणात ते कार्यरत असतात. आणि ही अशी थोर माणसांचं सहवास किंवा आशीर्वाद आपल्या क्लासला आहेत. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मी कुठला दुसरा समजत नाही. हा फार मोठा आशीर्वाद आमच्यासाठी आहे. थोडक्यात सर मी क्लासची सुद्धा पार्श्वभूमी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच आणि भारतीय लोकशाहीचा आत्मा असणाऱ्या संविधान दिनाच्या निर्मिती दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2022ला एक छोटंसं रोपटं आम्ही पलीकडेच आपला एक गाळा आहे, त्यामध्ये एकाच गाळ्यामध्ये आम्ही छोटे क्लास सुरू केले होते. महेश सर आमचे आहेत सुरुवातीपासून माझ्यासोबत. आणि हा क्लासचा प्रवास अगदी भीतीदायक, अगदी मनामध्ये एक मोठी भीती होती माझ्या, कारण आम्ही ग्रामीण भागातील युवक, आम्हाला हे इतकं मोठं प्लॅटफॉर्म माहीत नव्हतं. आणि आम्ही स्पर्धा परीक्षा तयारी स्वतः करायचो अगोदर 6-7 वर्ष. मग दुसऱ्यांच्या अकॅडमीमध्ये मी शिकवायला असायचो. त्यानंतर मी नर्सिंग कॉलेजवर सुद्धा नोकरी करत होतो 4 वर्ष. आणि हे क्षेत्र मला गप्प बसू देत नव्हतं. PSIचं ग्राउंड वगैरे फेल झालं. मग काय करायचं, आपण अपयश आहे म्हणून जगाला सांगण्यात जी मजा नाही ती अपयशी आपण ठरलोय तरी सुद्धा तरुणींनी आताच्या कसं जिंकायचं या हिशोबानं, याच हेतून आणि शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेनं संविधान दिनादिवशी GS पाटील क्लासेस एक रोपटं लावलं होतं साहेब. 2 विद्यार्थ्यांच्याकडून सुरू झालेला हा क्लास आज क्लासेसला 3-3.5 वर्ष होत आहेत. 3 ते 3.5 हजार विद्यार्थी इथं शिकून गेले. आणि यातलं सगळ्यात मोठं यश म्हणजे आज 190 निकाल आपल्या क्लासमधून विविध पदांवर सरकारी नोकरीमध्ये विद्यार्थी आहेत. या गोष्टीचा संचालक म्हणून निश्चित म्हणजे आम्ही जे काही सुरू केलं होतं जे भीतीदायक होतं पण धाडसी होतं. आणि या भीतीदायक धाडसी प्रवासातून ते आज सगळी वाटचाल आमची सुरू आहे. आणि मध्यंतरीच्या काळात मग क्लास मोठा करायची गरज पडली, अभ्यासिका करायची गरज पडली, वाढवत गेलो आम्ही. आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब ज्यावेळी आमच्याकडे कार्यक्रमाला उद्घाटनाच्या आले अभ्यासिकेच्या, आणि इतका भव्य दिव्य आम्ही कार्यक्रम केला होता. आजही आम्हाला ते स्वप्नच वाटते. मी गेली 3 वर्ष झाली या गोष्टीला. परवा 12 ऑगस्टला मी आजही स्टेटस ठेवतोय. म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा कार्यक्रम जर कुठला असेल तर तो क्लासच्या स्थापना दिनापेक्षा मुश्रीफ साहेबांनी उद्घाटन केलेला दिवस होता. कारण त्यानंतर त्या दिवशी साहेब आले, त्या दिवशी फक्त आपल्या क्लासचे 10 निकाल होते, म्हणायला 2 अंकी होते. पण साहेब येऊन गेल्यानंतर आम्हाला जी काही प्रेरणा मिळाली त्या 10चे आज 190 निकाल झाले. म्हणजे पहिल्या वर्धापन दिनाला आम्ही 22 निकाल घेऊन वर्धापन दिन साजरा केला. वाटलं पुढचा होतोय का नाही काय की याची भीती मी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली होती. तरी पुढचा वर्धापन दिन झाला. दुसऱ्या वर्धापन दिनाला आमचे 66 निकाल आले. त्यावेळी पण भीती मनात निर्माण होते, पुढं काय होते काय की चालते का नाही. तिसऱ्या वर्धापन दिनाला आमचे मला वाटते जवळजवळ 100चा बरोबर आकडा आम्ही तिसऱ्या वर्धापन दिनाला गाठला. आणि 4था वर्धापन दिन व्हायच्या अगोदर आज 90 निकाल हजर आहेत. कदाचित ते 10 निकाल येऊन 200चा आकडा होईल. आणि मुश्रीफ साहेबच त्यावेळी आम्हाला आशीर्वाद देऊन गेले होते. आम्ही ते हलक्यात घेतलं होतं की सर साहेब बोलले सर की 200 भरती झाले की आपण सत्कार करू, 1000 झाले की मोठा कार्यक्रम करू. आणि आज साहेबांच्या त्या प्रेरणादायी भाषणानं म्हणा किंवा आमच्याकडे जे आले आशीर्वाद देऊन गेले त्याचा परिणाम असा झाला की आज आम्ही त्याची ग्रोथ चांगली केली. आमच्यामध्ये पण मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली की पोरांच्यासाठी अजून आपण चांगलं काहीतरी करायचं, पोचवायचं. आणि या हेतून हा क्लासचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात असंख्य लोक भेटत गेले, असंख्य पालक भेटत गेले. आणि सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांच्या विश्वासानं प्रेमानं आपल्या क्लासची ही वाटचाल आज चांगल्या पद्धतीनं सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याचा निश्चितपणानं आनंद होतोय. आणि तुमच्यासारखी लोक सर आमच्याकडं एखादा कार्यक्रम करूया सर असा जर म्हणतील असं त्यावेळी मला जेव्हा वाटतं अरे मी आपण खरंच चांगलं करतोय अशी ऊर्जा सुद्धा मिळते. म्हणजे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी जेवढा प्रेरणादायी असेल तेवढा तो सर माझ्यासाठी, आमच्या शिक्षक वर्गासाठी सुद्धा निश्चितपणे प्रेरणादायी असेल. आमच्या ह्या क्लासच्या ज्या काही उभारणीत जडणघडणीत चढ उतारांमध्ये सर्व लोक विश्वासानं आमच्या सोबत होते, पालक सोबत होते. एक प्रामाणिकपणाने काहीतरी द्यायचं, सर्वसामान्य घरातली पोरं अधिकारी व्हायला पाहिजेत, चांगल्या पदावर जायला पाहिजेत, ह्याच हिशोबानं हा क्लासचा प्रवास आम्ही सुरू केला होता. आणि आज त्याचं कुठंतरी वटवृक्षात रूपांतर होताना दिसतंय, आम्हालाही दिसतंय. आम्ही अजून महेश सरांनी भेटत जाऊ महेश सर आज आणि म्हटलो सरांना मी की आज आपण असा कार्यक्रम करालोय हे खरं आहे काय. म्हणजे अशा प्रकारचं पण आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो की हे सामाजिक क्रांती असेल किंवा यातून लोकांच्यात प्रबोधन व्हायचं असेल आणि सर तुमच्यासारखी लोक आमचे जोडत असतील तर हे आमचंही भाग्यच म्हणावं लागेल. जास्त काही बोलणार नाही कारण आपण सगळेजण सरांना ऐकायला आलोय. तर माझ्या या भाषणामध्ये सर एवढी ग्वाही देतो प्रास्ताविकामध्ये की येणाऱ्या काळामध्ये समोर बसलेले विद्यार्थी आज तुमच्या या मार्गदर्शनातून, प्रेरणादायी भाषणातून, मनोगतातून चांगल्या गोष्टी घेऊन जातील. आणि येणाऱ्या काळात लवकरच तुम्हाला याच पोरांचा सत्कार करायला मी तुम्हालाच बोलवेन ही या ठिकाणी ग्वाही देतो. तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल सर तुम्हा दोघांचंही मी क्लासचा संचालक म्हणून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक भाषण थांबवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आता आपल्या कार्यक्रमातील एक मानाचा क्षण. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आपण आता करणार आहोत. मी माननीय जी.एस. पाटील सरांना विनंती करते, त्यांनी माननीय मुजावर साहेबांचं शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचा धन्यवाद. यानंतर माननीय कुराडे सरांना मी विनंती करते, त्यांनी माननीय केरबा पाटील सरांचं स्वागत सत्कार करावा. शाळेसोबत शिकवण, शाळेसोबत नारळ. ठीक आहे. आधी घड्या घालून फिरायचं होतं. धन्यवाद. मला सांगितलेलंच आहे की थोडक्यामध्ये घ्या. ठीक आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज उगवत्या सूर्याप्रमाणे या जन्मभूमीसाठी, या भारत देशासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी 40 दिवस असंख्य वेदना घेऊन आपल्या जीवनाचे बलिदान देणारे धर्मवीर धर्मात्मा छत्रपती संभाजी महाराज, या संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, या सर्व शूरवीरांना, महामानव यांना वंदन करून मी 2 शब्दच बोलणार आहे. खरोखरच जी.एस. पाटील सर हा जी.एस. पाटील क्लास आहे. येथे मान आहे, सन्मान आहे आणि आमच्या सर्वांच्यासाठी अभिमान आहे. खरोखर गडिंग्लज, चंदगड, आजरा यासाठी तुम्ही आमच्यासाठी एक गॉडफादर आहात, या मुलांच्यासाठी गॉडफादर आहात आणि एक मौल्यवान रत्न आहात सर. खरोखर सांगतो, या क्लासेसमध्ये माझी पण मुलं तुमच्यासारखीच लहान आहेत. एक मोठा मुलगा माझा 22 वर्षाचा आहे, लहान मुलगा 20 वर्षाचा आहे. पण दोघे पण ते आज भारतीय सेनेमध्ये आहेत. एकटा सिग्नलमध्ये आहे, एकटा मराठामध्ये आहे. येथूनच ते शिकून गेलेले आहेत आणि सरांचं मौल्यवान मार्गदर्शन त्यांना झालेलं आहे. आणि त्यामध्ये माझा लहान मुलगा, तुम्हाला खरं वाटणार नाही, त्याचं 115 किलो वजन होतं, पहिलवान होता, कुराडे सरांना माहीत आहे. आणि त्यांना आपलं भरतीसाठी त्यांना आपलं वजन 40 किलो कमी केलं आणि जी.एस. पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली तो आज फर्स्ट मराठा कुराडे साहेबांच्या युनिटमध्येच आहे. आणि मला कुराडे साहेबांनी खूप मार्गदर्शन केलं होतं. खरोखरच तुमचं पण उद्याचं उज्ज्वल भविष्य खूप चांगलं आहे आणि तुम्हालाही खूप चांगलं तुमचं उज्ज्वल भविष्य होईल या जी.एस. पाटील क्लासेसमध्ये. खरंच म्हणावं, जी.एस. पाटील क्लासेसमधले सर्व स्टाफ, जी.एस. पाटील सर, सर्वांचं खूप कौतुक जितकं शब्दामध्ये करावं तितकं कमीच आहे. म्हणून म्हणतो, तुम्ही सर्वजण अभ्यासामध्ये लक्ष द्या. खूप चांगलं तुम्ही उद्याचं तुमचं भविष्य आहे. माझी पण मुलगी आहे, ती तुमच्यासारखीच आहे, ती पण 20 वर्षाची आहे. 2 माझे मुलगा मुलगी जुळी होते, त्याच्यातला मुलगा भरती झालेला आहे आणि मुलगी आहे ती B फार्मसीमध्ये आहे. पण सर, येथे उपस्थित सर्व मान्यवर, माननीय अखलाकभाई मुजावर साहेब, जी.एस. पाटील सर, या जी.एस. पाटील क्लासेसचा स्टाफ, तुम्ही सर्व विद्यार्थी, माझे सैनिक बंधू, आता मी जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला शिवव्याख्याते माननीय अखलाकभाई मुजावर साहेबांचं व्याख्यान सर्वांना ऐकायचं आहे. आपण सर्वजण ऐकूया
आणि मी सर्वांचा इथेच धन्यवाद करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो तो क्षण आलाय. आपले प्रेरणादायी विचार आपल्या ओघवत्या वाणीतून आपल्यासमोर मांडण्यासाठी आजचे आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर वक्ते मान्य श्री अखलाकबाई मुजावर सर उपस्थित आहेत. त्यांना मनपूर्वक विनंती, त्यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडावे. थोडं केस वाढल्यासारखे वाटायला लागलेत की जास्त. काय झालंय, मी थोडा अभिनेता जास्त आहे ह्याच्यापेक्षा. एक सिनेमा मिळण्याची शक्यता आहे, अजून काय नाही आहे. व्हिलनची भूमिका आहे, कुठे मिळते बघूया, झाल्यानंतर इथेच येतं प्रमोशन, त्यामुळे चालू आहे. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, धर्मासाठी जगावं कसं आणि धर्मासाठी मरावं कसं हे ज्याने आम्हाला शिकविलं ते ज्वलन तेजश धर्मवीर शंभू राजे यांना वंदन करतोय, कारण हे माझे दैवत आहे. मला वाटतं कालच्या शनिवारीच केरबा पाटील साहेबांनी सांगितलं की असं जी.एस. पाटील सरांच्या क्लासेसना आपण जायचं आहे, भेट द्यायची आहे, थोडं मुलांना मार्गदर्शन पण करायचं आहे. मी हो म्हटलं, कारण केरबा पाटील साहेबांना आम्ही नकारच देऊ शकत नाही जी.एस. सर, कारण तो माणूसच मुळात असा आहे ना. माणूस म्हणजे कसं असते, संविधानाची हिची व्याख्या होती लोकशाहीची, अब्राहम लिंकननं केली होती. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय, तुम्हाला माहीत असेल. पण आत्ताच्या माणुसकीची व्याख्या मला वाटतं ती वारकरी संप्रदायानं आम्हाला दिली. माणसानं माणसाशी माणसासारखं कसं राहावं हे जे शिकवलं ते वारकरी संप्रदायानं शिकवलं, पंढरपूरच्या विठ्ठलानं आम्हाला शिकवलं. म्हणून माणूस म्हणून अजून जगणं फार गरजेचं. मला विचारलं की तुम्ही काय घेताय, मी म्हटलं मुलांच्या कोणत्याही कार्यक्रमाला मी काहीही कुठली फी घेत नाही. पण त्या आरतीमध्ये 50 रुपये तुम्ही दिलाय, ते तुम्हाला ऑनलाईन पाठवतोय. चालेल ना? काय आणि काय नाही, कोण मोठा वक्ता वगैरे काय नाही, तुम्ही पण निवांत बसा एकदम फ्रँकली. काय नसे, कोणी मोठं वगैरे काय नाही आहे ह्या कार्यक्रमाला. मला वाटतं आता सरांनी सांगितलं की 500च्या, मला वाटतं 500च्या पलीकडे माझी व्याख्यानं गेली असतील. छत्रपतींवर असतील, शंभूरायांवर असतील, विनायक दामोदर सावरकरांवर असतील, अनेक विषयांवर मुलांना प्रबोधनात्मक माझी व्याख्यानं असतील. पण आज ह्या ठिकाणी आल्यानंतर जो माझा सन्मान झाला, आज ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला माझं स्वागत केलं, माझं वेलकम केलं जी.एस. पाटील सरांच्या माध्यमातून, इतका मोठा सन्मान, इतका मोठा सत्कार माझा आत्ताच्या 500-600च्या व्याख्यानामध्ये कधी झाला नाही ताई. ही पहिली वेळ माझा एवढा मोठा सत्कार केला, त्यामुळे मी या ठिकाणी आभारी. तुम्ही म्हणजे कंटाळले वगैरे असं नाही ना, फार वेळ तुम्हाला सरांनी बसवलं वगैरे असं काय नाही ना? किती वेळ मला बसलाय तुम्ही? हा, फ्रेश आहे, नाश्ता वगैरे सर यांना दिलाय काय? आम्हाला द्या जाते वेळी नाश्ता करूनच जायला पाहिजे. कारण काय झालं सर, तुम्हाला गंमत सांगतो, थोडं गंमत करत जाऊया, काय टेन्शन घेऊ नका. काळजी करायची, माणसानं बिंदास राहायचं. आपण काय असतं, एखादा वक्ता येणार आहे किंवा एखादं सेमिनार असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल, आपण तणावामध्ये असतोय. मला वाटतं आमच्या ह्या ताईने अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं. अतिशय सुंदर अशा त्यांची जी भाषा आहे, मुळात भाषा आपली स्वच्छ पाहिजे. मराठी ही जी भाषा आहे ना, ही फार म्हणजे फार मोठी आहे, लक्षात घ्या सर. आपण इंग्लिश मोठी आहे म्हणतोय किंवा इतर, पण मराठी इतकी अवघड आहे ना, ती मला शिकायला कमीत कमी वर्षभर झालं. नळात लावणं कसं बोलायचोय, ही आमची फील्डच अभिनयाची आहे. जर माझी मराठी स्वच्छ नसेल तर मी व्यासपीठावर जाऊ शकत नाही. ह्या गोष्टी कशा, त्यामुळे बिंदास राहायचं, मुलींनी तर बिंदास राहायचं. मला मुलींच्यावर फार मोठे माझी व्याख्यानं असतात, फार फार मोठी व्याख्यानं असतात. मुलींनी बिंदास राहायचं, मुलांनी पण काय टेन्शन मुलं कधी टेन्शन घेत नाहीये. कधी काय घेताय काय कशाला टेन्शन घ्यायचं काय? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज जर तुमचं दैवत असेल ना, काळजीच करू नका. आणि मा जिजाऊ जर तुमच्या देवी असतील ना, तुम्ही पण काळजी करू नका, निवांत राहा, काहीच नाहीये. तेव्हा थोडं फ्रँकली राहा, निवांत राहा. बोलता बोलता माझा तुम्हाला समजा कंटाळा आला की कुठून जी.एस. पाटील सरांनी या माणसाला इथं बोलवलंय असं म्हटलं तर मला सांगा, बस बाबा खाली बसतोय. केरवा पाटील साहेब, बरोबर आहे की नाही? कंटाळा तर मला निश्चितपणे सांगा, तो भाग नाहीये. थोडं माझ्या कॉलेज जीवनापासून मी जातोय. मला वाटतं माझं 1989-90चं ग्रॅज्युएशन, बीकॉम 90 मी आता आजोबा आहे असं वाटतंय का तुम्हाला? मला नातू आहे, माझ्या नातवाचं नाव कबीर, संत कबीर मी ठेवलंय. वाटते सर आजोबा असेल कुठल्या अँगल मधून वगैरे? नाही, आजोबा वाटत नाही.
कारण का वाटत नाही सर, काही गोष्टी पत्ते पाळायत. आज पण मी एक्सरसाइज करतोय. गेली 15 वर्षे सकाळी एक वेळचं जेवण घेत नाही. 15 वर्षे एक वेळचं जेवण घेत नाही मी. मांस, मटण, मच्छी, अंडी, चिकन वगैरे हा भानगडीत कधी पडत नाही. त्यामुळे इतर व्यसनांचा काही संबंध नाही ताई. त्यामुळे काही टेन्शन नाहीये. सासरवाडीला जरी गेलो तर सगळ्यात जास्त दिवस मला ठेवून घ्यायचे, कारण अजिबात त्रास न देणारा जावई. काहीच नाही ना. कपडे दिले नाही दिले काय. धोंड्याच्या महिन्यात मला बोलवलं होतं. आमच्या ह्याच्यात धोंड्याच्या महिन्यात मला बोलवा म्हटलं, मी येतोय. मग ते अंगठी वगैरे मी म्हटलं मला काहीच नको, कारण मी सोनंच वापरत नाही. कारण पुरुषांनी सोनं तुम्ही वापरा, मी तुमच्यावर टीका करत नाही. सोनं वापरा, तो भाग नाहीये. कारण तुम्ही आणि मला शिवाय द्या, सगळेजण इथं सोनं वापरलेले आहात. कारण हिंदू धर्म संस्कृती काय म्हणते की पुरुषांनी सोनं वापरायचं नाही आणि महिलांनी फक्त वापरायचं असते. त्याच्यामुळे एक बायोलॉजिकली सायकोलॉजी वेगळी आहे, ती तुम्हाला आता नकोय सांग. प्रत्येकाचा हे असते. कुठलीही गोष्ट मी कोणावर टीका करणार नाहीये. पण तुम्ही टाइम तुमचं एन्जॉय व्हावं. GS पाटील सरांच्या ह्या क्लासेसमध्ये मी आलोय. तुमचं मनोरंजन व्हावं, थोडं प्रबोधन पण व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे. जास्त काय नाहीये. थोडंसं कॉलेज जीवनामधून जातोय सर. 1989-90चं आमची ग्रॅज्युएशन शिवराज कॉलेजला आम्ही ग्रॅज्युएट झालो. पण 11वी-12वी पर्यंत जे आमचं शिक्षण होतं सगळं तुमचं लाईव्ह हे व्हायला लागलंय काय, रेकॉर्डिंग. होय, सगळं खरं बोलाय पाहिजे. होय ना, चालते ना. यात चुकून खोटं बिटं बोललं बाहेर गेलो व्हायरल कोणतं ऐकल्याने प्रॉब्लेम काय. खोटं काय बोलायला संबंध नाही घ्या, काय प्रॉब्लेम नाही. 1990 पर्यंत माझं शिक्षण शिवराजला झालं सर. BCom त्यावेळी पदवी आम्ही घेतलो. त्यावेळी कसं होतं, खेडेगाव, महागाव पण माझं खेडच गाव. अजून पण मला वाटतं तुम्ही मुलं मुली खेडेगावातूनच आलेले आहात. त्यावेळी ग्रामीण भागामध्ये एखादी शाळा किंवा एखादं कॉलेज असायचं, एखादं. ते पण त्या शाळेची तुम्ही एवढ्या याच्यामध्ये प्रशस्त केलाय सर. एवढ्या संघर्षामधून तुम्ही आज मुलांना बसण्यासाठी एवढं चांगलं वेल हे केलेलं आहात, फॅनवर लावलेलं आहात, अतिशय सुंदर केलेला आहात. तो भाग नाहीये. पण आमच्या वेळी एखादं कुराडे सर कॉलेज वगैरे असायचं खेडेगावामध्ये. मग ती स्वतःची इमारत पण नव्हती शाळेंची. एखादी कुठं तर कोणातरी घरामध्ये, माझ्या घरात एक 5वीचा क्लास, तर दिदी 10वीचा वर्ग एकाच्या क्लासमध्ये, अशी सगळी शाळा त्यावेळी. आता मोठमोठ्या कॉलेजेस झालेत प्रत्येक गावामध्ये. BEd, BCom आणि काय काय ते मेडिकल्स वगैरे एवढं डेव्हलप झालं ना. शिक्षण 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 एवढं डेव्हलप होत चाललंय, न कळत खालच्या शिक्षण संस्था बंद पडत चालल्या. हा एक त्यातला ड्रॉबॅक आहे. मग आमचं त्यावेळेचं ग्रॅज्युएशन शिवराज कॉलेजला. माझं 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण महागावमध्ये. तुम्ही यंग आहात म्हणून वेगळ्या पद्धतीने चालू आहे. गुरु कोण असतात, गुरु कसे तुम्हाला उभं करतात, तुमची गुरु हित वंदनीय. मी सरांना म्हटलं, त्याने माझ्या पायाला हात लावला बाहेर, मी पण त्यांच्या पायानं. त्यांचं वय मला किती माहित नाहीये, फार लहान आहे. पण आज या ठिकाणी ते गुरु आहेत. गुरुच्या माध्यमातून ते तुम्हाला उभं करतायत. गुरुचं स्थान हे अढळ असतं, म्हणून मी पण त्यांच्या पायानं हात लावला. नाश्ता द्यायला पाहिजे तुम्ही, नाहीतर मग 89 पर्यंत 89ला ग्रॅज्युएशन झालं. 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण माझ्या महागावमध्ये. मग कशी बशी आम्ही 12वी पास झालो. कॉमर्स लावतो सर, आर्ट्सला म्हणजे अकाउंटन्सी वगैरे असे सब्जेक्ट होते. 12वी झाली. मग 12वी नंतर आम्हाला जायचं असेल तर एक तर कोल्हापूर, नसेल तर गडिंगला जाऊन ऍडमिशन घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. कुठं त्यावेळी गाव लेवलला असे सिनियर कॉलेज नव्हते. मग आम्ही शिवराज कॉलेजमध्ये, मी गुरु कोण असतो हेच सांगतोय, हसत खेळत जातो. पण काही गोष्टी गांभीर्यानं कुठलं घ्यायच्या आहेत तुम्ही घ्या. झालं तिथलं. 12वी पास झाल्यानंतर शिवराज कॉलेज एक बहुजनांचं कॉलेज होतं सर. मी जाहिरात करत नाहीये की बहुजनांच्या मुलांना एकमेव त्यावेळी गडिंग्लजमध्ये एक हे होतं की बहुजनांचं कॉलेज, जात धर्म पंथ कोणतंही काहीही न बघता एकमेव अशी शिक्षण संस्था होती गडिंग्लज तालुक्यामध्ये, शिवराज कॉलेज. त्या शिवराजमध्ये आलो, आम्ही ऍडमिशन घेतलं. 12वी पास झाली ताई आणि शिवराजमध्ये ऍडमिशन मिळतं ह्याचा आनंद आम्हाला नव्हता. एसटीच्या बसमध्ये बसून गंमत करत गडिंग्लजला जायला मिळतं ह्यात मोठा आनंद होता. पास वगैरे काढून कधी गडिंग्लजला यायच पण नव्हतो आम्ही. गडिंग्लजला सिनेमा बघायला आलो ना सुभाष थिएटरला, आई अशी चपाती वगैरे घेऊन पाठवायची आम्हाला कुठंतरी इंग्लंडला गेल्यासारखं. त्यावेळेचं गडिंग्लज वेगळं होतं. आलो, शिवराजमध्ये ऍडमिशन झालं. आम्हाला अभिनयाची आवड. मला वाटते शाळेपासून मला ऍक्टिंग करायची फार आवड. अभिनय करायची, ऍक्टिंग करायची. 11वी आम्हाला 12वी पर्यंत कुठं संधी मिळालीच नाही साहेब.
कुठं संधी मिळाली नाही त्यावेळी, म्हणजे असं एवढं व्यासपीठ ग्रामीण भागामध्ये आज पण नाहीये. त्यावेळी टीव्ही वगैरे हे चॅनल तुमचं मोबाईल वगैरे काही भानगडी नव्हत्या, काही नव्हत्या. फक्त एखादं मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही प्रत्येकाच्या घरामध्ये असायचा. एखाद्याच्या घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही म्हणजे जो अतिशय श्रीमंत अशी त्यावेळीची व्याख्या होती. आठवड्यातून एखादा सिनेमा लागायचा सर टीव्हीवर रविवारी वगैरे. तो सिनेमा बघायला आम्ही अशी गर्दी करून बसायचो टीव्हीच्या समोर, फुल्ल गर्दी करून. एखादा ब्लॅक अँड व्हाईट जुना राजेश खन्नाचा पिक्चर वगैरे बघायला मिळायचा, किंवा जयश्री गडकरांचा एखादा जुना पिक्चर वारणेचा वाघ वगैरे असे बघायचं. त्यावेळी असं काय नव्हतं सैराट बिराट काय. त्यावेळेचं वेगळं होतं. सैराटवाला चांगला मित्र आहे माझा, तू मंजुळे का कोण आहे, कुणाला काम करायचं आहे काय त्याच्या फिल्ममध्ये, कुणाला इंटरेस्ट आहे काय, परशा बिरशा काय व्हायचं आहे काय? नाही ना. अभिनयाची आवड सर, संधी मिळत नव्हती. त्यावेळी आमच्या ग्रामीण भागातून नाटकं वगैरे व्हायची. ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा तुम्हाला फरक सांगतो काय. आम्ही 12वीपर्यंत ज्यावेळी गावामध्ये होतो त्यावेळी आमची भाषा शुद्ध नव्हती. माझ्या नावावरून तुम्हाला कळलं असेल की मी कुठल्या फॅमिलीमधून आलोय. त्यामुळे माझा आणि मराठीचा तसा काहीही संबंध नव्हता. मराठी कशी बोलायची असतं, व्यासपीठावर कसं उभं राहायचं असतं, प्रेझेंटेशन कसं द्यायचं असतं, हातामध्ये माईक कसा घ्यायचा असतो, लोकांमध्ये मिक्सअप व्हायचं कसं असतं, हे काहीच माहीत नव्हतं. त्यावेळी ग्रामीण भागातली नाटकं कसली हो सर, नाटकांची नावं कशी असायची बघा. ग्रामीण भागात पूर्वी 50 वर्षापूर्वी तुम्ही गेला, तुम्ही लहान आहात फार, त्यावेळी नाटकं व्हायची कुऱ्हाडे सर. ग्रामीण गावात खेड्यागावामध्ये वगैरे एखादा पडदा बिडदा चादरी बिदरी लावून ती नाटकं व्हायची. रात्रभर लोक बसायचे नाटकं बघायला. पाटील सर तुम्ही पण लहान आहात, बघायला नाही ते. नाटकांची नावं काय असायची, सरपंच खुनी पाटील बेईमानी, बाईनं केला सरपंच खुळा, रक्तात रंगली नाती, अशी नाटकं असायची. आता आपण ही कमर्शियल नाटकं बघतोय. अशोक सराफची असतील किंवा वगैरे ही जी मंडळी आता आहेत टॉपची, त्यांची नाटकं एक वेगळी आहेत. मी जेव्हा राजालेअर केला होता सर, मुंबईला राजालेअर केला होता. मग अशा ग्रामीण भागातून आलेली आम्ही मुलं, तुम्ही म्हणणार की हा इथं आम्ही एवढ्या घोषणा दिल्या, धर्मवीर शंभू राजांच्या घोषणा दिल्या, याचं इथं डिजिटल लावलंय. महाराजांवर बोलतोय कधी, बोलतो बोल तसं काय आहे का डोक्यात नाही ना. कसं असतंय, एकदम डोक्यावर जर तुमच्या जाऊन पण बोलून चालणार नाहीये, कारण ही वेळ जराशी वेगळी आहे. आम्हाला शिक्षणच दिलं जातंय सर, तुम्ही कसं शिकवताय ना तसं. 11 ते 2 या वेळात कोणता सब्जेक्ट, संध्याकाळी 6 नंतर कोणता सब्जेक्ट, मॉर्निंगला असे वेगवेगळे सब्जेक्ट असतात, जेणेकरून तुम्ही कंटाळू नये, हा मागचा उद्देश असतो. आणि प्रबोधन पण व्हावं. शिवराज कॉलेजला आमचं ऍडमिशन झालं. शिवराज कॉलेजच्या त्या कॅम्पसमध्ये असा एक डिजिटल असा एक बोर्ड लावला होता की यावर्षी सुद्धा या शाळेचं गॅदरिंग होणार आहे, यावेळी सुद्धा या शाळेचं स्नेहसंमेलन आहे, आणि कोणाला जर भूमिका करायची असेल नाटकामधून वगैरे तर त्यांनी आपली नावं द्यावीत ऑडिशनसाठी. झालं. मी आणि माझा एक मित्र होता सागर नाडगोंडे, ब्राह्मण होता. आम्ही दोघे गेलो आणि आमची नावं, आमची इच्छा काय होती, पेडकेरबा पाटील साहेब, नाटकात एखादी साईडची भूमिका असते ना, एखाद्या घरगड्याची असेल किंवा एखादी एंट्री पाणी पिऊन घेऊन आलेली अशी एखादी, तेवढंच शायनिंग करायचं ह्या प्लॅनिंग मध्ये होतं. झालं. नाटक त्यांनी घेतलं. त्या नाटकाचे लेखक होते प्राध्यापक मधुकर तोरडमल. प्राध्यापक मधुकर तोरडमल हे इंग्लिशचे प्राध्यापक, इंग्लिशचे लेखक, अतिशय प्रतिभावान माणूस, अतिशय प्रतिभा संपन्न लेखक. भाषा तर इतकी प्रगल्भ त्या माणसाची की त्या माणसाचं इंग्लिश जर ऐकत बसला ना तुम्ही बाजूला ठेवणार, इतकी सुंदर इंग्लिश त्यांची. असा लेखकाचं नाटक घेतलं होतं काळे बेट लालबत्ती. ब्राह्मण, मधुकर तोरडमल ब्राह्मण. बघा मी टप्प्याटप्प्यानं झालो. कंटाळा सांगा दीदी, तुला कंटाळा नाही आला. झालं. नाटकाचे दिग्दर्शक जे होते प्राध्यापक सुधाकर गोकाकर, ते पण ब्राह्मण, इंग्लिशचे लेक्चरर होते. डिजिटल लावला, सगळ्यांना ऑडिशनला बोलवलं. तुम्ही कधीही शिवराजला जाऊन आज पण अनिल कुराडेला विचारता की हे नाटक झालं होतंय का म्हणून, कधीही विचारा, त्याचं रेकॉर्डिंग पण. मी त्यासाठी विचारलं, खोटं काही बोलणार नाही. ऑडिशन झालं. त्या नाटकात अतिशय मोठं नाटक होते. काळेबेट लालबत्ती म्हणजे फार मोठमोठ्या मातब्बरांनी त्यात भूमिका केलेली, असं मोठं नाटक होतं. आम्ही गेलो होतो, एखाद्या घरगड्याची भूमिका मिळेल, पण नाटकाची सगळ्या पात्र, त्या माझ्यासोबत संग्राम नलावडे पण तुमचे होते, संग्रामला पण विचार सगळ्या. आणि आम्ही खेड्या गावातली मुलं, आम्ही 12वीपर्यंत चड्डीवरच जायचो शाळेत. 12वीपर्यंत आम्हाला पॅन्ट माहीत नव्हती, लाज वाटायची पॅन्ट कशी घालायची, मुलं हसलेली भीती होती सर.
कधी घालत नव्हतो पॅन्ट. 12वी नंतर मग आईला वगैरे विचारलं पॅन्ट घालू काय? आई आई घाल. त्यानंतर आम्ही पॅन्ट वगैरे, कसली पॅन्ट हो, महिन्यातून तीच रिपीट करून धुवायचे आणि घालाय. कुठले कपडे, कुठले ड्रेस, काही नाही. संघर्षाचा काळ, गरिबी, आयुष्यभर पुजलेली, काहीच नव्हतं. गेलो, मग ऑडिशनला बोलवले म्हटलं सर, आणि त्या दिवशी मात्र आईला म्हटलं धुवून स्वच्छ पॅन्ट वगैरे दे, ऑडिशनला चालू आहे, कुठली भूमिका मिळेल ती मिळेल, पण स्टेजवर नक्की येणार तुम्ही, माझं नाटक बघायला या. सगळ्यांचं ऑडिशन झालं, सगळ्यांचं. मग त्यात एखादा पोस्ट मास्तर असतोय नाटकामध्ये, तुम्हाला माहित आहे, एखादा घरगडी असतोय, एखादा, अशी वेगवेगळी पात्र असतात. आणि त्या काळेबेट लाल बत्तीमध्ये एक सर इंद्रसेन आंग्रे नावाचं एक कॅरेक्टर होतं, महत्वाचं, मेन भूमिका, मेन. काळे बेटावर राहणार तो राजा असतोय, खलनायकाचं पात्र होतं, व्हिलेन म्हणतोय ना आपण, शक्ती कपूर वगैरे बघताय की तुम्ही, तसं पात्र. ते खलनायकाचं पात्र होतं, एवढं मोठं पात्र होतं, तुम्हाला मी सांगतो, 5-5, 6-6 पानाचे डायलॉग त्याच्यामध्ये, इंग्लिशचे संवाद मध्ये मध्ये, बार्किंग डॉग इज नेव्हर सेल्डम बाईट वगैरे, असे सगळे, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय एम अखलाक पुजारी वगैरे, अशी सगळे डायलॉग मॅडम इंग्लिश. मला सरांनी बोलवलं आणि म्हटलं हे काम तूच करायचंय. मला डायरेक्ट सांगितलं, मी 12वी मधून गेलेला, एका वेगळ्या फॅमिलीमधून गेलेला, माझी मराठी भाषा शुद्ध नाहीये, मला बोलता येत नाहीये, कसं एक्सप्रेशन्स कसं द्यायचे असतात, हातभारे कसे करायचे असतात, लोकांसमोर प्रेझेंटेशन कसं करायचं असतं, हे मला काहीच माहित नाही. सर म्हणतात ही भूमिका तू करायची आहे. मी म्हटलं सर मला जमणार नाहीये. नाही, ही भूमिका तूच करायची आहे. त्या माणसानं मला दररोज कॉलेजमध्ये बोलवलं, दररोज. जात भात पेंत आपण म्हणतोय ना, जातीय वाद वगैरे, भेद वगैरे, ह्याच्यासाठी सांगतोय. दररोज बोलवलं घरामध्ये. माझी जात नाही बघितली, माझी भाषा नाही बघितली, मी कसा दिसतोय असं बघितलं नाही. मला वाटतं थोडा चांगला दिसतोय का सर? का नाही? केरवा पाडला एवढा नाही, तुमच्या एवढा नाहीये. काही बघितलं नाहीये त्या माणसानं. मला बोलवलं, घरी बोलवलं सरांनी, गोकाकर सरांनी घरी बोलवलं. घरी बोलवून माझी भाषा सुधारून घेतली. नळातला न कसा उच्चारायचा असतो, बाणातला न कसं बोलायचं असतो, व्यासपीठावर उभं राहायचं कसं असतं, आपण प्रेझेंटेशन द्यायचं कसं असतं, हे माझ्याकडनं करून घेतलं. ती भूमिका मला करायला भाग पाडली. आणि एका हिंदू शिक्षकानं एका मुस्लिम तरुणाला व्यासपीठावर उभं केलं. हा या देशाचा खरा धर्म आहे. धर्म हा. आज हे सर या ठिकाणी JS पाटील सर आहे ना, जात पात पंत नाहीये. तुम्ही ज्यावेळी मुलं या ठिकाणी येत आहे ऍडमिशनला, JS पाटलांची जात कोणी विचारत नसेल. एक ब्रँड आहे, नामी काफी. केवढा संघर्ष. मग त्या नाटकात भूमिका केली. मला सर त्या नाटकात अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. ते पण कोणाचे असते? प्रभाकर पणशीकर, नटसम्राट, त्यांच्या असते. मग हा विषय आलाच कुठे? ह्याच्या डोक्यामध्ये आपण घेऊन, तुम्हाला गंमत सांगतो, मी हसत खेळत, मला लग्नाला तिथे मुलगीच कोण देत नव्हतं. होय सर, काय झालं, 96ला माझं लग्न करायचं घरच्या लोकांनी ठरवलं. माझे वडील पण शिक्षक होते. माझे थोरले भाऊ रिटायर्ड झाले तर ह्याच्यामधून, हॉस्पिटलमध्ये होते वैद्यकीय अधिकारी म्हणून. लहान भाऊ एक AR ऑफिसला असतो. माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं, दिसायला वगैरे बरा, कुठलं व्यसन नाही, कुठली हॅबिट नाही, घरामध्ये चांगले संस्कार ताई, कुठलंच काही नाही. आणि त्यावेळेपासून मला वाटतं वयाच्या 18व्या वर्षापासून मी स्टेजवर आहे, व्याख्यानं देणं, 18व्या वर्षापासून. मग घरच्या लोकांनी ठरवलं, हा असंच जर फिरायला लागला तर ह्याला उद्या कोण मुलगी देणार नाही. ते त्यावेळी पण होतं, आताच असं नाहीये. मग झालं, ठरलं. तिथं बाजूलाच आहे नापूर माझी सासरवाडी, फार लांब नाहीये. लग्न पण ठरलं. लग्नाला कोण मुलगीच देत नव्हते. लग्न ठरल्यानंतर सर बघा, हा जात धर्म हा पंथ जो डोक्यामध्ये बसला इतका भयंकर आहे ना, हा किडा लोकांच्या डोक्यातला जात नाहीये, बसल्या डोक्यामध्ये गांभीर. प्रत्येक एखादा माणूस किती टॉपला असेल ना, आधी आपण त्याची जात बघतोय, हा माणूस आहे का योग्य, हे बिंबवलंय आमच्यामध्ये. ह्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पण जातीचा पण प्रश्न नव्हता सर. पण दुखणं काय होतं, ते आजूबाजूचे जे पंच असतात ना, ही एक नंबरची नालायक मंडळी असतात. यांना कधीच घ्यायचं नाही कुठल्या कार्यक्रमात. तुमचं काय असेल तुमचं तुम्ही ठरवायचं. तुम्ही, तुमचे पप्पा, तुमची मम्मी आणि चुलते वगैरे ह्यांना घेऊन ठरवायचं. आजूबाजूची बोलवाय, ही तोडामोडीशिवाय काय करत नाही. झालं, लग्न ठरलं. मामाची मुलगी पण तयार झाली. तीच आता माझी बायको आहे, दुसरी नाही, तीच आहे मामाची मुलगी. पाटील साहेबांना चांगलं ओळखते.
तीच आहे. 2 मुलगे आहेत मला. माझा मोठा मुलगा IT मध्ये वेल आहे, TCSला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसला जॉबला आहे, आणि लहान मुलगा आता परवा लॉ करून बाहेर पडलाय, वकील झालाय. 2 मुलं आहेत. पण मला कळेना की मी कुठं चुकतोय. मला का लग्नाला मुलगी देत नाहीयेत. मला वाटलं काय ड्रिंक्स करत नाहीये, कुणाला चुकीचं काय करत नाही. आतापर्यंत मला वाटतं कुठंही कार्यक्रमाला मी बिनधास्त का जातो की मी माझं चारित्र्य आधी चांगलं ठेवलंय. माणसाचं चारित्र्य चांगलं असेल तर तो कुठल्याही व्यासपीठावर कुठल्याही माणसांमध्ये तो बिनधास्तपणे जाऊ शकतोय. म्हणून मुलांना माझी विनंती असते की तुमचं चारित्र्य चांगलं ठेवा. समाज तुमच्याकडे बोट करत नाहीये, संपला विषय. काही गरज लागत नाही. हातात 10 तोळ्याच्या अंगठ्या बिंगट्या मी कधी लागत नाहीये. तुमचं चारित्र्य चांगलं असेल ना सर, काही अडचण नसते. सर तुम्हाला गंमत सांगतो, मला नंतर कळालं की मुलगी का देत नाही. सगळंच आहे. त्यावेळी एवढे लांब केस होते, एकदम पॉश राहायचो कॉलेजमध्ये. मुलगी ती पण मला करून घ्यायला तयार झाली होती, पण मधल्या लोकांनी गेम केली होती. पत्रिका काढलेल्या, पत्रिका फाडल्या. किती भयंकर आहे बघा सर. हे जातीचा जो धर्माचा किडा आहे ना, किती भयंकर आहे बघा. पत्रिका फाडल्या. पण कळेना ना, काही लोक इथनं गेले आणि त्या लोकांनी विचारलं. मी म्हटलं मध्यस्थाना जाऊ बाबा, लग्न ठरायला लागले, ठरवू दे, होऊ दे ना लग्न, का मोडातोड करायला लागलाय. मला नंतर कळालं सर मध्यस्थांच्या माध्यमातून की माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, म्हणून मला मुलगी देत नाही. माझ्या घरामध्ये शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, म्हणून मला मुलगी देत नाहीये. माझ्या घरामध्ये देवघर आहे, माझ्या घरामध्ये विठ्ठल पांडुरंग आहेत, मी विठ्ठलाची पूजा करतोय. आणि आज सुद्धा माझ्या घरामध्ये तुळशीचं लग्न 400 ते 500 महिलांना घेऊन माझी पत्नी करते. इतक्या मोठ्या प्रमाणात मी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारा माणूस होतो, म्हणून मला मुलगी. म्हणून मला मुलगी देत नव्हती. अरे जे म्हटलं मग नसेल मुलगी तरी चालेल, पण मी माझ्या विचारांशी सर हटणार नाही. माझ्या घरात महाराज राहणारच, माझं देवघर असणारच, मी त्यात बदल करणार नाही. शेवटी झालं, तडजोड झाली, कॉम्प्रोमाइज झाली, लग्न झालं. पण बायकोला पण सांगितलं तुझं लग्न आहे का वादळाशी आहे, एवढं सोपं समजू नकोस, सगळ्या गोष्टीला तुला तडजोड करावी लागेल. तर यस मन, मी माझे विचार बदलणार नाहीये, तुला त्रास कुठला देणार नाही, तुला काय कमी पडणार नाहीये, पण जे माझे विचार आहेत त्या विचारांशी तडजोड नाही. आज माझ्या सर घरी आलात तर हिंदू धर्म पद्धतीनं तुमचं स्वागत डेफिनेटली केलं जाईल. केरवा पाटलांनी सांगावं. दरवर्षी मी तुळशीचं लग्न करतो, यावेळी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो. ती आमची सह्याद्री देसाई नावाची एक मुलगी आहे, तिने एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज केली की एक फॅमिली साजरा करते तुळशीचं लग्न. म्हटलं असं काय जातपात पंत लावून तुम्ही बातम्या लावू नका, कारण माझे पूर्वज हिंदूच होते. तुम्ही 1400-1500 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात, आम्ही पाकिस्तान मधून तर आलो नाही, अरबस्तान मधून तर आलो नाही. माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातल्या महागाव मधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या खालचा. मग माझे पूर्वज हिंदू, माझे पूर्वज महादेवाची पूजा करायची. हे लोकांना पटत नाहीये, रुचत नाही सर. ह्याला अजून 10,000 वर्षे लागतील लोकांनी स्वीकारायला. कधी कोण धमक्या येतात सर, मला अजून धमक्या येतात. अनेक वेळा मला फार चाचपणी करून मला बाहेर जावं लागतं. अनेक वेळा काळजी घ्यावी लागते. बायको सांगून जाते काळजी घ्या, कधी काय होईल सांगता येत नाहीये. त्यावेळी मी त्यांना सांगतोय की मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, मी धर्मवीर शंभूरायांचा मावळा आहे, मला काही होणार नाही, काळजी करू नकोस. असं हे कॉलेज जीवन होतं. एका शिक्षकानं मला या व्यासपीठावर उभं केलं. त्या माझ्या गुरुला वंदन करण्यासाठी मी एवढं फिरून इथपर्यंत आलो. आज ह्या ठिकाणी मी सर्व मुलांना एक विनंती करतो, एक वेळ उभून GS पाटील सरांसाठी त्यांना टाळ्यानं एक वेळ मानवंदना द्या सर. एक मिनिट. नाही वय केवढं, किती सर रनिंग? फक्त, अरे बापरे, काहीच नाही. आणि फार मोठी प्रगती आहे सर. एवढी मुलं गोळा करणं, या मुलांना प्रबोधनात्मक उभं करणं एवढं सोपं नाहीये सर. मला शंभूराजे आठवले की वयाच्या 32व्या वर्षी शंभूराजाने आपलं हे केलं. 32 वर्षापर्यंत फक्त शंभूराजे जगले.
अशा गुरूंसाठी मानवंदना करण्यासाठी तो माझा मी विषय घेतला. आता आपण जाऊया थोडस धर्मवीर शंभूरायांकडे. बोलू नव्हे दीदी, कंटाळ नाही नव्हे, कंटाळ सांगा, फार लांबपर्यंत असते माझं हे. स्वराज्य रक्षक संभाजीराजे सिरियल किती लोकांनी पाहिले? हात वर करा. खरं खरं करायचं, खोटं बोलायचं नाही. रेकॉर्डिंग. स्वराज्य रक्षक होती, मला वाटतं 2022 एक सिरियल चालू होती. किती लोकांनी पाहिली? अमोल कोल्हे खासदार आहेत आणि त्यामध्ये धर्मवीर शंभूराजा साकारला होता. त्यानंतर एक बाजी विठू माऊली नावाची सिरियल होती. अशा वेगवेगळ्या सिरियल्स त्यावेळी चालू 2022 मध्ये. मी रिपीट अजून परत त्याचं सादरीकरण व्हायला लागलंय. धर्मवीर शंभूराजांचं सादरीकरण अजून पण व्हायला लागलंय. किती लोकांनी पाहिले? हात वर मी केला नाही, अनेकदा करा. या सैराट किती लोकांनी पाहिलाय? मी पाहिलाय 10 वेळा सर सैराट, 10 वेळा पाहिलाय. तुम्ही पाहिलाय सगळ्यांनी सैराट? बघितलं पाहिजे बघा, मनोरंजन होणं गरजेचं आहे. टीका, कारण आम्ही पण कलाकार आहे, उद्या आमच्यावर पण लोक टीका करतील, तो भाग नाही. मग धर्मवीर शंभूराजे सिरियल तुम्ही का बघितली? मी पण धर्मवीर शंभूराजे सिरियल पाहतो. त्यातला एक मला क्षण, एक सीन मला त्या शंभूराजांमधला आठवला. धर्मवीर शंभूराजांमधला एकच सीन तुम्हाला सांगतोय. 1689 चा एक प्रसंग तुम्हाला सांगतोय की ज्यावेळी धर्मवीर शंभूराजे कैद झाले. धर्मवीर शंभूराजांना कैद करणं इतकं सोपं नव्हतं. इतकं सोपं नव्हतं की आज राजे कुठं आहे ते कोणाला माहित नव्हतं, त्याच्या अंगरक्षकांना पण माहित नसायचं. पण घरच्या माणसानं फितुरी केली, घरच्या माणसानं गद्दारी केली आणि त्या औरंगजेबाला कळालं की शंभूराजे कुठे येणार. म्हणून म्हटलं आपल्या जे अतिशय मध्यस्थांच्यावर कधी भरोसा जास्त ठेवायचा नाही. आम्हाला आजच घेतला, परत सारखं इथं घ्यायचं नाही. आउट. बरोबर आहे ना? गणोजी राजे शिर्के, त्यांचे मेहुणे, थोडेसं वतन, थोडेसे पैसे, सत्तेसाठी त्यांनी फितुरी केली, गद्दारी केली आणि औरंगजेबाला सांगितलं की या ठिकाणी वाडी संगमेश्वर, कोकणातलं एक वाडी संगमेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाडी संगमेश्वर आहे. त्या वाडी संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यावर धर्मवीर शंभूराजे येत आहेत. त्याला माहित नाहीये, ते बिनधास्त आहेत. मावळे पण जास्त नाहीये, 10-15 मावळे घेऊन ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. कवी कलश जुडीला आहेत. आक्रमण करा आणि शंभूराजाला कैद करा. शंभूराजांना काही माहित नाहीत. वाडी संगमेश्वरला गेलाय, देसाईंच्या वाड्यावर जाऊन खलबत्त करत बसलेत. खलबत्त कुठली आहे? 31st पार्टी आहे? नाहीये. कुणाचा बर्थडे कुठं साजरा करायचा ह्याचं मीटिंग असेल? नाहीये. कशाला बर्थडे? त्याला कुठलं बर्थडे आणि कुठलं काय? काहीच नव्हतं. प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा तुम्ही. तो 400-4.5 वर्षापूर्वी त्या गडकोटांवर हे लोक जात कसे असतील? घोड्यावर बसायचं, हातामध्ये तलवार घ्यायची. अहो, इथून गावी जाऊन येईपर्यंत, मोटरसायकल नाही पर्यंत 10 वेळा घरातले फोन येतात. कुठं आहेस? आलायस की नाही? कुठं आहेस? आलायस की नाही? त्यावेळी ना मोबाईल होता, ना लाईट होती, ना रस्ते होते, काही कुठल्या सुविधा नसते. वेळी काहीही नसताना फक्त निष्ठावंत मावळ्यांच्या जोरावर माझ्या धर्मवीर शंभूराजाने आणि माझ्या छत्रपती शिवरायाने हे स्वराज्य उभं केलं. तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, 2 असावेत सर, पण ते निष्ठावंत मावळे ठेवा. संपला विषय. निष्ठा असेल तर सगळं, निष्ठा नसेल तर काही अर्थ नाही. वाडी संगमेश्वरला गेलेत, महाराज खलबत्ते चालू आहेत, बैठकी चालू आहेत. काय करायचं? स्वराज्य जे उभं केलंय माझ्या आबासाहेबांनी, या स्वराज्याचं पुढं करायचं काय? गाफील आहेत, काही माहित नाहीये. आक्रमण होणारं माहित नाहीये. निवांत आहेत. मोजके 10-12 अंगरक्षक आहेत. त्यात 60 वर्षाचे म्हाळोजी बाबा घोरपडे आहेत. वय वर्ष 60. आता आमचं 40 झालं की गुडघा दुखतोय, शुगर झाले, मानसिकता आमची झालेली आहे. ते डॉक्टरांनी डॉक्टर कोण नाही ते मानसिकता बनवले. बीपीची गोळी नसताना बीपीची गोळी दिदी आम्ही घेतोय, लक्षात कमी येणार असते. बीपी इज नॉट डिसीज. कोणतरी सांगतंय बघा, बीपी डिसीज नाहीये. हार्ट अटॅक पण डिसीज नाहीये, आजार नाहीये हार्ट अटॅक. सायकोलॉजी आपली मानसिकता आहे. बीपी वाढण्याचं कारण आपली मानसिकता, शुगर वाढण्याचं कारण आपली मानसिकता, हार्ट अटॅक येण्याचं आपला आजार कारण मानसिकता. काय मानसिकता असते? जे.एस. पाटील सरांच्या हॉलमध्ये गेलो, काय माणसानं प्रगती केलाय. आमच्या गावातलं लहानसं पोरगं 33 वर्षाचं एवढं चांगलं क्लासेस चालवतोय, एवढ्या मुलींना शिकवतोय, मुलांना शिकवतोय, स्पर्धा परीक्षामध्ये मुलं जाऊन महाराष्ट्रामध्ये नाव उज्ज्वल करतायत. हे झालंच कसं? हे पोरगं एवढ्या लांब गेलं कसं? ह्याचं टेन्शन मला.
हे पोरगं गावातच राहिलं असतं, 2-4 म्हशी घेऊन फिरलं असतं आणि काही न करता टवाळक्या करत जे इकडं तिकडं 31st करत फिरलं असतं, मला आनंद वाटला असता. हे पोरगं एवढ्यावर गेलं कसं, ह्याचं मला टेन्शन फार केरबा पाटील साहेब. मी जळकुटी वृत्तीचा माणूस आहे, मी सायकोलॉजिकली निगेटिव्ह वृत्तीचा माणूस आहे. कुठल्याही कुणाचंही चांगलं झालं तर मला बरं वाटत नाही आहे. कुणाच्या तरी दारात एखादी गाडी लागली तर माझी मानसिकता काय, मित्राची असेल नाहीतर हप्त्यावर आणला असेल. आपण आपली मानसिकता दिदी तयार करायची. चांगल्याला चांगलं म्हणायला काय जातंय. आता मी इथून गेल्यानंतर मला तुम्ही काय म्हणायचं म्हणा, शिव्या घाला, चालते, काय प्रॉब्लेम. हा आजार आहे सर, हा आजार आहे, डिसीज हा आहे. काय किती मोठं काम आहे या केरबा पाटलाचं, कौतुक करा ना त्या माणसाचं. काल ओरडलो मी, 4 दिवसाची सुट्टी घेऊन आलाय, वहिनीला फोन करू काय म्हटलं, सोलापूरला ड्युटी चालू आहे. इथं आल्यानंतर त्या काल दड्डीमध्ये जा, इथं कार्यक्रमाचं नियोजन कर. किती वेळ द्यायचं समाजासाठी. एवढं करून हा माणूस चांगलं करत असताना यांच्यावर पण टीका होते. हे खरं आहे केरबा पाटील, ही मानसिकता आहे. तुम्ही लोकांकडे कधीही लक्ष देऊ नका, लोक तुमचं चांगलं झालेलं कधीही स्वीकारत नाही. तुम्ही राजीनामा देऊन या, उद्या तुमचा सत्कार करतील. ठीक आहे, हा एक मानसिकता आहे, सायकोलॉजी आहे. त्यामुळे मुला मुलींना मी हेच सांगतोय, तुम्ही कुणाकडे तुमचं जे एम, जे टार्गेट ठरलेलं आहे ते टार्गेट पूर्ण. तुम्हाला UPSC असेल, MPSC असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जे सरकारी नोकरीसाठी तुमचे प्रयत्न चालेत, अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सरांचं तुम्हाला डायरेक्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं टार्गेट पूर्ण होईपर्यंत, तुमचं एम पूर्ण होईपर्यंत, तुम्ही जोपर्यंत त्या पदावर जात नाहीये तोपर्यंत तुमचं चेंज करू नका. इकडे हे स्टेट पाहिजे. हल्लं की हल्लं, मग सगळेच प्रॉब्लेम. फार नाजूक विषय झाले सर, मी बोलू नये. ज्यावेळी आम्ही पेपर उघडतोय ताई, त्यावेळी 18 ते 25 वर्षाच्या रेंजमधल्या मुलांची आत्महत्या वाढलेली आहे. 18 ते 25 वर्षाच्या एजमधल्या मुलांची आत्महत्येची प्रवृत्ती वाढली. पण का, ह्याला कारणीभूत कोण आहे? मी आहे, पालक आहोत, शिक्षक आहोत, समाज आहे. ह्याला आपण ते मोबाईलला दोष देतोय, पण प्रत्येक वेळी मोबाईलला पण कशाला दोष द्यायचा आहे. मोबाईल नसेल तर आपण एकमेकांच्या संपर्कात पण येऊ शकत नाही. तुम्ही मला काही बोललं नसतं, तुम्ही मला बोललं नसतं. मोबाईल ही काळाची गरज आहे, मर्यादा आहे त्याला, पण त्या मोबाईलमध्ये पण आपण किती इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे ते पण आपण ठरवलं पाहिजे. अतिशय भयंकर. परवा एक 19 वर्षाचं पोरगं वरून उडी मारला म्हणे कुठं तर याच्यामध्ये. होय, त्याचा बाप पण गेला आणि आई पण गेली. पण हे बदलणार कसं सर, कसं बदलणार? म्हणून मुलांना माझी विनंती आहे, तुमचं एम फिक्स करा. इथं शपथ घेऊन तुम्ही जायचं आहे. छत्रपतींची शपथ घ्यायची आहे, माझ्या जिजाऊंची शपथ घ्यायची आहे. आमचं जे टार्गेट ठरलेलं आहे, जे पाटील सरांच्या माध्यमातून आपण जे ठरवलेलं आहे ते आम्हाला पूर्ण जोपर्यंत आम्ही करतोय, भले लग्न थोडं लेट होऊ दे, काय काळजी करू नका. कारण सामाजिक ह्या परिवर्तनामध्ये सगळ्यात दिशाने माणसाची राहणीमान चेंज झालेलं आहे. त्यामुळे जास्त कोणाच्या म्हाताऱ्यांचं ऐकू नका. वय झालं, ही मानसिकता आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण हे होतो, मूड ऑफ होतो आणि लक्ष विचलित होतं. काय करू, हे करू की नको. विशेष मुलींना फार टेन्शन येतं, हे करू का नको. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहा, पॉझिटिव्ह विचार करा. होय, मला IAS ऑफिसर व्हायचंच आहे. राजेंद्र भारुड आता आयुक्त म्हणून आले, तर ऐका फक्त युट्यूबवर. काय होता माणूस, त्याची आई दारू विकत होती, मोहाची दारू काढून विकायची. राजेंद्र भारुड आता आयुक्त आहेत, कलेक्टर, IAS ऑफिसर आहेत. राजेंद्र भारुड चुरून चुरून अभ्यास करून ते लोक दारू प्यायला यायचे, त्याला मारायचे, पैसे काढून द्यायचे. हे काय 10 रुपये आणदा, ते काय खातो की दारू पिल्यानंतर आपण. हा, चकना चकना त्याला मारायचे. ह्या राजेंद्र भारुड आज ते कोल्हापूरचे आयुक्त म्हणून आलेत. युट्यूबला जा तुम्ही आणि युट्यूबला राजेंद्र भारुड काढा. त्या राजेंद्र भारुडनं कधीही आपल्या पप्पांचं नाव लावलं नाही. आज पण त्याच्या पुढे राजेंद्र गंगामाई भारुड आईचंच नाव लावलंय. कारण आई एकमेव अशी असते मुलांची की ती मुलांना दिशा देण्याचं काम करते. तुम्ही भाग्यवान आहात सगळे, कारण आम्हाला आई पण नाही आणि वडील पण नाही. तुम्हा सर्व मुलींना मी विनंती करतोय, इथून गेला ना कार्यक्रम अटेंड करून आधी जाऊन पप्पाला मिठी मारायची. मी येतोय संभाजी राजांवर परत. फार वेळ चालेल नव्हे सर, नक्की नव्हे. कंटाळा तर तुझं कुणाला काय भेटाभेटी नाही ना. नाही, आमच्या कॉलेजमध्ये होतं त्यावेळी. त्यामुळं सर मी कुठं असेल तर, आणि हा काय टेन्शन द्यायला लागलाय म्हणून तसं असेल सांगा मला, मी थांबतोय तो भाग नाहीये.
माझ्या सर मी तुम्हाला सांगतो, मी ओपन माइंडेड माणूस आहे, कुठलं काही लपवत नाहीये. मी SYला असताना माझ्या प्रेमात एक मुलगी पडली होती. कारण मी कलाकारच होतो पहिल्यापासून. अतिशय श्रीमंत घरातली मुलगी होती, पण तिला मी बोलवून सांगितलं, बाई नाहीये, तू या फील्डमध्ये येऊ नकोस, तू तुझं करिअर कर. मी तिला विनंती केली, तिच्या पाया पडल्या, नतमस्तक झालो आणि म्हटलं तू जा. कारण हे आपलं वय नव्हे त्यामध्ये जायचं, त्यात नको आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की छत्रपती शिवाजी राजे हे आपलं दैवत असलं पाहिजे, ते आपलं आयडॉल पाहिजे. शंभूराजे आपलं आयडॉल पाहिजेत. माधुरी दीक्षित नको, मा जिजाऊ पाहिजे. बघा ना, काही चेंज होत नाही. आपण जे बघतोय आता, बघा तुम्हाला सांगतोय गंमत, आपण टीव्ही सिरियलवर मी आलोय धर्मवीर शंभूराजांवर. म्हणजे कसं झालंय, श्रीमंतीची आता एक व्याख्या होऊन बसले. ज्याच्या घरामध्ये, सगळ्यांच्या घरात आहे, टीका मी करत नाहीये, माझ्या पण घरात आहे, की ज्याच्या घरामध्ये सगळ्यात मोठा टीव्ही तो अतिशय श्रीमंत, अशी श्रीमंतीची व्याख्या आहे. श्रीमंतीची व्याख्या झाली, ज्याच्या घरामध्ये 55 इंची टीव्ही, 100 इंची टीव्ही, हा एवढे मोठी टीव्ही आहेत सर, आता आहेत ना एवढे मोठी टीव्ही प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. ज्याच्या घरामध्ये हा टीव्ही तो श्रीमंतीची व्याख्या आहे. बरं, आपण ज्यावेळी रात्री एखादा टीव्ही सिरियल आपण पाहतोय, सिरियल टीव्हीच्या समोर आपण बसतोय, तेव्हा आपण एकटेच सिरियल बघतोय का? आता टीव्ही सिरियल पण कोण बघत नाही, सगळे मोबाईलमध्ये आहेत. रात्री 12ला परवा मी एक कार्यक्रम करून जातो होतो घरी, अशी कट्ट्यावर सगळी पोरं बसली होती बघा. एक तिथं बसलेलं, ते तिथं बसलेलं, ते तिथं, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल. 12-1 वाजता शुगर, BP होण्याचं मूळ कारण आहे वेळेत झोप न घेणं, वेगळा आहार न घेणं, नको त्यामध्ये डोक्यामध्ये नको ते विषय घेणं. याच्यामुळे आपलं सगळं लक्ष विचलित होतं आणि आपण न करत उद्ध्वस्त होत जातो. मग आपण सिरियल ज्यावेळी सर पाहतो, आपण एकटे पाहतोय का? माझी पत्नी असते, माझी मुलगी असते, माझा मुलगा असतो, माझी सूनबाई असते, घरातली म्हातारी कोतारी माणसं पण त्या सोफा सेटवर बसून टीव्ही पाहत असतात. एखादी सिरियल आपण पाहत असतो, त्या सिरियल तर इतक्या भयंकर दाखवतात ताई, तुम्हाला सांगतो. दररोज बघत त्याच्या सासू सुनेचं भांडण, त्याचं ती त्याच्यावर गेली, ही याच्यावर गेली, सगळा विस्फोट त्या टीव्ही सिरियल मध्ये दाखवला आहे. आणि आत्ताची आई बघा ना, जुनी आई कशी आहे हो, आमची आई बघा जाऊन कशी आहे. पण त्या सिरियल मधले आई आणि मुलगी आणि आई आणि सासू मधला फरकच कळत नाहीये. सगळ्याच यंग, आईचं पण वय कळत नाही, मुलीचं पण वय कळत राहिलं पाहिजे. चिरतरुण राहिलं पाहिजे, योगा एक्सरसाइज करायला पाहिजे, दिवस बदलत चालेल, पण कळत नाहीये. त्या सिरियलचा न कळत तुम्हाला सांगतो आपल्या बाल मनावर परिणाम होतो, आई वडिलांवर परिणाम होतो. सासू सुनेमध्ये भांडण नाही तसं सर कुठं नाहीये. प्रत्येक घरामध्ये वाद चाललेले आहेत, पोलीस स्टेशन पर्यंत वाद यायला लागले. ते पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला कामेरी करता ताईचं. नंतर अशा सिरियल आपण पाहतो, त्याचा निगेटिव्ह परिणाम मुलांच्या मनावर वगैरे होतो. त्यामुळे सांगितलं की धर्मवीर शंभूराजे जर तुम्ही पाहिला असतात तर धर्मवीर शंभूराजे या सिरियल मधून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आली असती, दुसरं काहीच नाही. मग धर्मवीर शंभूराजांना ते कैद केलं गेलं. वाडी संगमेश्वरला शंभूराजे आले, त्यांना कैद केलं गेलं. माहिती दिली गेली औरंगजेबाला की शंभूराजांना कैद करा. अचानक आक्रमण झालं. औरंगजेबाचा जो सेनापती होता मुकर्रब खान, त्यानं आक्रमण केलं. 1000 सैनिक घेतले आणि आक्रमण केलं वाडी संगमेश्वरवर. महाराजांना काही कळायला तयार नाहीये, काय होतंय. कोणी सांगितलं, कोणी फितुरी केली, कोणी गद्दारी केली, काय झालं, कोणी येऊन आक्रमण केलं, महाराजांना काही कळत नाहीये. मोजके मावळे हातामध्ये शंभूराजांच्या, ते लढतायत, शंभूराजांना कव्हर करतायत. माझ्या राजांना काही होता कामा नाहीये, माझ्या हिंदू धर्माच्या बादशाला काही होता कामा नाहीये, माझ्या धर्मवीराला काही होता कामा नाहीये. माझे शंभू जर गिळून गेले तर माझ्या स्वराज्यात काय होईल. म्हणजे हातवर मोजके मावळे हातात तलवार घेऊन, ढाल घेऊन लढत होते. त्यामध्ये 60 वर्षाचे म्हाळूजी बाबा घोरपडे, 60 वय म्हाळूजी बाबा घोरपडे, वय वर्ष 60, हातात तलवार ढाल घेतायत. त्या मोगलांशी एकटे लढतायत. आणि ज्यावेळी त्या मोगलांना कळालं की हा म्हातारा आपल्याला ऐकणार नाहीये, हा 60 वर्षाचा म्हातारा आपल्याला ऐकणार नाहीये, म्हणून अनेक शस्त्र त्या मुघलांकडे होती, त्या मुकर्रब खानाकडे होती. त्याने आक्रमण करायला लावलं त्या म्हाळूजी बाबांवर. अनेक शस्त्र त्यांच्यावर मारली. एक सुसाट शस्त्र आलं आणि म्हाळूजी बाबांच्या छातीमध्ये घुसलं. म्हाळूजी बाबांची ढाल खाली पडली. पुन्हा अनेक शस्त्र आलं, ते शस्त्र म्हाळूजी बाबांच्या परत खांद्यामध्ये लागलं. ढाल पण खाली पडली, तलवार पण खाली पडली. म्हाळूजी बाबा धारातीर्थ पडे, खाली जमिनीवर कोसळले.
कोसळता त्याच्या हातामध्ये तिथली माती घेतली, वाडी संगमेश्वरची पवित्र माती घेतली. ती माती घेतली, जोराचा एक श्वास घेतला, त्या श्वासाप्रमाणे ती माती वर उडाली, परत ती हातामध्ये आली आणि ती माती हातामध्ये घेऊन म्हणतात कसे माळोजी बाबा, जाऊन सांगा माझ्या राजाला, जाऊन सांगा माझ्या राजाला, हा तुमचा मावळा या मातीमध्ये, या मातीसाठी मेला. मी निष्ठावंत होतो म्हणून मेलो, मला कुठलीही गद्दारी मला पसंत नव्हती म्हणून मी माझं प्राण त्यागलं. जाऊन सांगा. आता हे राहिलं नाही, हे राहिलं नाही. आता निष्ठा राहिल्या नाहीत, माणुसकी राहिली नाही, मैत्री कुठं ठेवायची ते पण नाही, बेस्ट फ्रेंड वगैरे आता काय राहिलं नाही कुराडे. फार भयंकर अवस्थेमधून जातोय. त्यानंतर म्हाळूजी बाबा धारातीर्थ पडले. म्हाळूजी बाबा धारातीर्थ पडल्यानंतर कवी कलश आणि शंभूराजांना कैद केलं. त्या माझ्या महाराजांची छत्रपती शिवरायांचा छावा. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्हाला गंमत वाटेल की मला एकट्यानं काय विचारलं की तुम्ही सकाळचं का जेवत नाही, तुम्हाला बीपी आहे काय, शुगर आहे? म्हटलं मला काहीच नाही. मग का तुम्ही खात नाही? मी म्हटलं ती शपथ घेतली, 2 गोष्टींसाठी शपथ घेतली. एक धर्मवीर शंभूराजांचं प्राणत्याग आणि दुसरं जी अखंड सिंधू नदी आज आमच्या भारतात नाही, अखंड सिंधू नदी जोपर्यंत अखंड हिंदू राष्ट्रामध्ये येणार नाही आहे तोपर्यंत सकाळचं एक वेळचं जेवण घेणार नाही, ही शपथ आहे. ही सिंधू नदी आपल्या देशाला 10,000 वर्षे लागतील सर, पण शपथ आहे, जेवायचं नाही, काही फरक पडत. मी इथं येऊन उभं राहतो, इथं उभं राहून तुम्हाला व्याख्यान दिलं आणि माझी गाडी 10व्या मिनिटात एका बिअर बारच्या समोर लागली आणि तुम्ही कोणीतरी बघितलं, काय वाटेल तुम्हाला? त्याग जोपर्यंत तुम्ही करत नाहीये, तुम्ही सर्वस्व तुमच्या डोक्यातलं काढत नाहीये. होय, मला माझं एम आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, माझी परिस्थिती कशी असू दे, माझे आई वडील गरीब असू देत, मला संघर्ष करायचा आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे, मला टार्गेट पूर्ण करायचं आहे, मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला निश्चितपणे एखाद्या सनदी अधिकारी म्हणून सरकारी नोकरीमध्ये सामील व्हायचं आहे. ही शपथ तुम्ही घ्यायची आहे जर तुमची मानसिकता स्थिर असेल तर. मला पण भरपूर टेन्शन आहे. आज दिवसभराचं माझं एवढं शेड्यूल आहे ना, प्रत्येकाला ह्या जगात कुणी विदाऊट टेन्शन नाही, सगळ्यांना आहे. पण मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा बसतो त्याच मी ठरवतो आज माझा उद्देश काय, फक्त GS पाटील सरांकडे जायचं आणि व्याख्या संपला विषय. तुम्ही लहान आहात फार, ह्या वयामध्ये तुमचं टार्गेट ठेवा की होय आम्हाला क्लास 1 अधिकारी व्हायचं आहे आणि GS पाटील सरांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं, तेवढंच ठेवा, बाकी सगळं काढा. विवंचना असतात बाळांनो, मला माहिती आहे, घरामध्ये विवंचना असतात, प्रॉब्लेम असतात, सगळ्यांना आहे, तो भाग नाही. पण त्यावर पण मात करून न कळत थोडंसं आपण पॉझिटिव्ह राहिलो तर यश अवघड नाहीये. माझ्या गावाची प्रतीक्षा कुपटे नावाची मुलगी आहे. आज सुद्धा त्याचा बाप जर तुम्ही बघितला ना, हाफ चड्डी घातलेला असतो, फाटलेलं बनेन असतं, डोक्यावर एखादं पोतं घेऊन चालत जातो, महादेव नाव त्याच. ती मुलगी आज तहसीलदार झाली, तहसीलदार आहे ती मुलगी, माहित असेल तुम्हाला, तुमच्या क्लासमध्ये असेल. काय मुलीचं हे असेल, एवढी मुलगीनं त्याग केला असेल. तो बाप आहे तसा अजून फिरतो, ज्या डोक्यात कधी हवा गेली नाही दिदी की माझी मुलगी तहसीलदार आहे. अजून पण तसाच आहे महादेव. मी महादेवला म्हणतोय, महादेवाने कमीत कमी पॅन्ट तरी घालायला चालू कर. नाही म्हणतोय, माझं हे आहे ना हेच योग्य, मी असंच. तेव्हा टार्गेट तुमचं बदलू नका. जसं धर्मवीर शंभूराजांना कैद केलं गेलं, शंभूराजांना केवढ्या यातना दिल्या सर. त्यांची उंटावर असं आडवं पाडून त्यांची मिरवणूक काढली, झिंड काढली, दगड मारले माझ्या महाराजांना. त्यावेळी 40 दिवस कैद खान्यामध्ये ठेवलं. त्यांची इच्छा काय होती, मोगल लोक त्यांना काय म्हणायचे, जिथं जिथं तुमचं सत्ता आहे, जिथं जिथं तुम्ही जे अर्थकारण ठेवलेलं आहे ते आम्हाला सांगा आणि तुम्ही तुमचं धर्मांतरण करा आणि तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा. छत्रपती शिवरायांचा छावा, धर्मवीर संभाजी राजाने कुठलीच मागणी मान्य केली नाही. 40 दिवस त्यांचे डोळे काढले खायची गोष्ट आहे. डोळ्यात साधं काहीतरी गेलं तरी 2 दिवस आपण डॉक्टरकडे जातोय की नाही सर? डोळा दुखतोय 10 वेळा आईला सांगतो. डोळे काढले महाराजांचे, जीभ छाटली. ही जी त्वचा आहे ना, ही स्किन आपण म्हणतोय ना, ही स्किन असं खरडून ते काढली, नखं काढली. अतिशय वेदनादायक त्यांना यातना दिल्या गेल्या. 40 दिवस ते यातना सहन करत होते आणि 40व्या दिवशी जगदंबचा नारा करत ते धारातीर्थ पडले. या धर्मासाठी धारातीर्थ पडले, या स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले. त्यांनी आपला धर्म सोडला नाही, म्हणून ते धर्मवीर शंभू.
अशी एक सिरियल होती शंभूराजांची. मग त्यांचा तुम्हाला सांगतो, सिरियलवाल्याचा, मी त्या फील्डमधला आहे, त्यांचा धंदा आहे सर, प्रत्येकाचा एक व्यवसाय आहे. मग त्यांचा TV सिरियलवाल्यांचा धंदा काय असतोय की समजा 2022 किंवा 2023 किंवा 24 जानेवारीमध्ये समजा ती सिरियल प्रदर्शित झाली, टीव्हीवर आली, तर डिसेंबरला पूर्ण वर्षामध्ये त्याचा TRP काढला जातो. TRP म्हणजे त्या सिरियलला किती लोकांनी पाहिलं. आपण जर लाईक करो सबस्क्राईब म्हणतो ना, ती TRP. किती लोकांनी लाईक केलं, किती लोकांनी ती सिरियल पाहिली, ते पूर्ण एका वर्षाचा ते सगळं स्टडी करतात आणि 1 वर्षानंतर ते एका मोठ्या कार्यक्रमात त्याचं पारितोषिक देऊन सत्कार, त्या सिरियलचं नामांकन केलं जातं, मानांकन दिलं जातं. 2023ला ज्यावेळी सिरियल थांबली, त्यावेळी मानांकन ज्यावेळी काढलं, त्यावेळी एक माझी विठू माऊली चालू होती, स्वराज्य रक्षक शंभूराजे चालू होते, अशा वेगवेगळ्या चांगल्या सिरियल चालू होत्या. ज्यावेळी मानांकन काढलं गेलं, मानांकन म्हणजे काय, आपण लोकांनी एखादी सिरियल किती पहिले आपण म्हणतो ना लाईक केलं वगैरे, हा एवढा साधा प्रकार. ज्यावेळी 2023ला ते मानांकन काढलं, सिरियल कुठली टॉपला आहे सर बघायचं ठरलं, त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की इतकं प्रचंड यातना आणि वेदनेतून त्या अमोल कोल्हेनं सिरियल उभी केले, स्वराज्य रक्षक शंभूराजे, हिला पहिला नंबर मिळणारच, आम्हाला गॅरंटी होती सर. शंभूराजे सिरियल टॉपला आलीच पाहिजे, आम्हाला गॅरंटी होती. झालं, ते स्टेज लागलेलं होतं, मानांकन सगळं काढलं. आम्ही आशेनं बसलो होतो टीव्हीच्या समोर की ह्यावेळी निश्चितपणे धर्मवीर शंभूराजेंना पहिला नंबर येणार, पहिला क्रमांक. कारण आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत, सगळ्यांनी पाहिलेली सिरियल, नक्की नंबर येणार. ज्यावेळी नामांकनं काढली, नावं घोषित केली, त्यावेळी पहिल्या नंबरला जी सिरियल आली होती, त्या सिरियलचं नाव होतं माझ्या नवऱ्याची बायको. सर भले चला, पहिला नंबर तरी माझ्या धर्मवीर शंभूराजांना नाहीये, पहिला नंबर तरी माझ्या विठू माऊलीला नाही आहे. भले चला, त्यांनी या राष्ट्रासाठी, या देशासाठी काही केलंच नाही आहे, कुठला त्यागच नाही आहे माझ्या धर्मवीर शंभूराजांचा, माझ्या शंभूराजांनी काही केलंच नाही आहे. कमीत कमी 2रा क्रमांक तरी माझ्या राजांना द्या, कमीत कमी 2ऱ्या क्रमांकावर तरी माझे धर्मवीर शंभूराजे येतील, माझे विठू माऊली येतील, या आशेनं आम्ही बघलो, कमीत कमी 2रा नंबर तरी माझ्या राजांना मिळेल. ती चिठ्ठी काढली गेली, परत 2ऱ्या नंबराची अनाउन्समेंट झाली. 2ऱ्या नंबरवर सिरियल होती तुझ्यात जीव रंगला. बघितलंस काय? कळाल नाही? रानादा रानादा अंजली, सगळ्यांनी सगळं बघितलं, इथं सांगत नाही. JS पाटील सर समोर आहेत, कसं सांगायचं ही भीती आहे की नाही सर? काय बघा, एन्जॉय केलं पाहिजे. बरं चला, 2रा क्रमांक पण आपला गेला, संपलं. तिथे 2रीच आली. भले चला, 3रा क्रमांक तरी माझ्या धर्मवीर शंभूराजांना मिळाला तर बरं. ही शेवटची आशा आम्ही ठेवली आणि आम्ही वाट बघत बसलो, कधी 3रा नंबर काढला जातोय, कधी 3ऱ्या नंबराचं डिक्लेरेशन होतंय. 3रा नंबर पण डिक्लेरेशन दिला. त्या टीव्ही सिरियलचं नाव होतं तुला पाहते रे. होती सिरियल त्यामधला काळामध्ये. बरं, त्या सिरियलमध्ये काय दाखवलंय? तुला पाहते रे, तुला पाहते रे, काय पाहायचंय आता त्याच्यामध्ये? काय बघायचं? ही सिरियल 3ऱ्या नंबरला आणि शंभूराजे नाहीयेत, माझी विठू माऊली पण नाहीये सर. किती म्हणजे किती भयंकर, आपण काय बघतोय हेच कळेना. पण 4थ्या नंबरला एक सिरियल होती, ती बरी वाटली. भले चला, काय नसे ना, या सिरियलला जरी तुम्ही वर घेतलं असतं, पहिला किंवा 2रा क्रमांक दिला असता तरी समाधान वाटलं असतं. त्या 4थ्या क्रमांकावर एक सिरियल होती, त्यात एक शितली नावाची मुलगी होती. बघितला सिरियल? शितली होती बघा. हा, शितली. आणि तिचं कोण तो हिरो असतोय तो आजा, करेक्ट. तुम्हाला माहित नाही आहे? आजा माहित आहे? शितली आणि आजाची सिरियल होती लागीर झालंची. ती लागीर झालंची सिरियलला तिने क्रमांक चुकीचा दिला, वर जरी घेतला असताना सर चालला असतं. ती शितली मला माझी लेक म्हणून, माझी धाकटी बहीण म्हणून मला बरी वाटली. का बरी वाटली? ते त्या सिरियलमध्ये सतत एक डायलॉग बोलत असते, लई असतील मन मौजी पण लाखात माझा एकच फौजी, म्हणून ती शितली बरी वाटली. सतत ती म्हणत असते, लई असतील मन मौजी, लाखात माझा एकच आहे, मग लाखात एक फौजी. टार्गेट ठेवणार नाही, फौजी व्हायचं. हे बघा, इथं फौजी बसले. वहिनीनं आणायचं होता. फौजी लाखात एक असला तर फौजीची बायको 10 लाखात एक असते.
केवढा संघर्ष असतो फौजीच्या बायकोच्या जीवनामध्ये. ज्यावेळी तो आर्मीमध्ये जातो, संघर्ष करतो, पण सकाळी उठतोय, रनिंग करतोय, पळतोय. त्याचं टार्गेट असतं की मला इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, मला भारत सेवा करायची आहे, मला त्या बॉर्डरवर उभं राहायचं आहे, त्या बोडो अतिरेक्यांच्या विरोधामध्ये लढायचं आहे, त्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांच्या विरोधात मला लढायचं आहे. म्हणून तो मुलगा संघर्ष करतोय. ज्यावेळी त्याची भरती होते, हातामध्ये AK-47 घेऊन ते पोरगं जाऊन उभारते बॉर्डरवर. घरामध्ये आई असते, बाप असतो, एक लहान बहीण असते लग्नाची. सगळी जबाबदारी त्या मुलाच्या खांद्यावर असते. मुलाच्या खांद्यावर टेन्शन घेऊन ते बाळ हातामध्ये AK-47 घेतं आणि त्या बॉर्डरवर जाऊन उभं राहतं. देश सेवा करायची आहे. देश सेवा करता करता एखाद्या आतंकवाद्याची गोळी आली आणि थंब करून मेंदूचा छेद घेऊन निघून गेली, तर 10व्या मिनिटात ते 21 वर्षाचं पोरगं शहीद झालं म्हणून घरी मेसेज येत. काय करायचं त्यावेळी त्याच्या बहिणीनं बघितला ना, तो ऋषिकेश जोंधळे शहीद झाला. त्या भैरेवाडीचा मुलगा ऋषिकेश 21 वय, त्या बाळाचं 21 वय. मेसेज पाठवलाय गावी. भाऊबीज होती दीपावळीतली. बहिणीला मेसेज दिलाय, दीदी घाबरू नकोस ग, येतोय मी, भाऊबीज आहे, तुला काय आणू सांग, मी घेऊन येतो. पहिला पगार पण झालेला आहे, माझी नोकरी पण चांगली आहे दीदी, व्हेरी गुड, वेल सेटल आहे मी, काही काळजी करू नकोस, येतोय दीदी. आणि तुझं लग्न मला धामधुमीमध्ये करायचंय. तिच्या बापाला जाऊन भेटलो, मेडिकल होतं. मला तुझं लग्न धामधुमीत करायचं, तू काही काळजी करायचं नाही, वेल सेटल आहे, माझी नोकरी झाली. ऋषिकेशचं बोल, वय वर्ष 21 वर्षाचं बाळ, फक्त 21. ज्या वयामध्ये त्याला खेळायचं असतं, बागडायचं असतं, एन्जॉय करायचं असतो, पार्ट्या करायच्या असतात, अशा वयामध्ये 21व्या वर्षी ते पोरग लढता शहीद झालं. जे बाळ त्या बहिणीची हातनं ओवाळणी करून घ्यायला येणार होतं, भाऊ बीजेची ओवाळणी घ्यायसाठी ती दिदी बसले, ती वाट बघत बसली की कधी येणार माझा दादा, केव्हा येणार माझा भाऊ ऋषिकेश येणार, केव्हा ऋषिकेश दादा माझा येणार, केव्हा त्याचा तो आर्मीचा ड्रेस मला पाहायचाय, ती आर्मी मधली त्याची कॅप मला पाहायचाय, ते तिचे सिम्बॉल असतात, त्याचे मेडल असतात, ते मेडल माझ्या भावाचे मला पाहायचाय, तिच्याशी माझा फोटो काढायचा आहे, माझ्या भावाचं माझ्या सोबत एक स्टेटस ठेवायचा आहे. ही आशा ठेवून भाऊ बीजेला माझा भाऊ येणार, माझ्या भाऊला ओवाळणी घालायची आहे, माझा भाऊ येणार म्हणून सगळ्या मैत्रिणीला तिने नाचत नाचत, लहान मुलगी तुमच्या नाचत सगळ्यांना मेसेज दिला, पै पाहुण्यांना मेसेज दिला, सगळ्या नातलकांना सांगितलं ऋषिकेश येतोय दीपावळीला, भाऊ बीजेला. पहिल्या दिवशीची गोष्ट, भाऊ बीजेला तो निघणार, फोनवर बोलणं झालंय, सगळे वाट बघतायत. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मेसेज जातोय की ऋषिकेश लढता शहीद झाला. काय काय फक्त मानसिकता सर बघा त्यांची काय, घरच्या लोकांनी काय केलं असेल, त्या बहिणीनं खोळी पुरीनं काय केलं असेल, वेडी बहीण, त्या वेड्या बहिणीची वेडीने माझ्या गुन्हा गाणं होतं ऐकून बघा. बहीण म्हणजे काय कळतं, बहीण हे नातं वेगळं, आई हे नातं वेगळं आहे. आमची शपथ आहे, तुम्हाला सांगतो, आम्हाला शपथ घातली, आम्ही जेव्हा व्याख्यानाला जातो की समोर मुलगी कितीही वर्षाची असू दे, कितीही लहान असू दे, तिच्या डोळ्यात डोळे घालून न बघता तिच्याशी संवाद साधा, ही आम्हाला शपथ आहे. तो जवान शहीद झाला, साधं नाहीये, लक्षात घ्या. आर्मीमध्ये जाणं एवढं सोपं नाहीये. सरांची अनेक संध्या हुकल्या, एक क्लास 1 अधिकारी म्हणून ते आज गेले असते, एक क्लास 1 अधिकारी होऊन गेले असते. मी तुम्हाला उदाहरण देतोय, भवानी तलवार लोखंडाची होती म्हणून लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार होऊ शकत. भवानी तलवार लोखंडाची होती, भवानी तलवार छत्रपतींकडे होती, तुम्हाला माहिती आहे. भवानी तलवार लोखंडाची होती म्हणून लोखंडाचा प्रत्येक तुकडा हा भवानी तलवार होऊ शकत नाहीये. त्या तलवारीची भवानी झाली कारण त्याला पकडणारी जी मूठ होती, ती मूठ माझ्या छत्रपती शिवरायांची होती म्हणून त्या तलवारीची भवानी. तलवारीचं पातं महत्वाचं नाही माझ्या मित्रांनो, तलवारीची मूठ महत्वाची आहे. ती मूठ बांधले GS पाटील सरांनी, ती मूठ बांधले या लहानशा मुलानं, 33 वर्षाच्या एका लहानशा मुलानं एक मूठ बांधलेली आहे. संघर्ष करतोय तो मुलगा, मैदान गेलं, मैदानावर संधी मिळाली नाही, पाय फ्रॅक्चर झाला, पण कुठेतरी एखादा लहानसा जॉब करावा म्हणून न वळता मी हारलो, मी यामध्ये नाही जरी गेलो तर माझ्या माध्यमातून अनेक मला PSI घडवायची आहेत, माझ्या माध्यमातून अनेक मला कलेक्टर घडवायचे आहेत, माझ्या माध्यमातून मला अनेक IAS ऑफिसर्स बनवायचे आहेत. ही शपथ घेऊन हा तरुण ह्या ठिकाणी उभा राहिला, त्याला माझा मानाचा मुद्रा. सर लग्न अजून
लग्न झालंय, व्हेरी गुड. मुलगीचं नाव काय? व्हेरी गुड, प्राप्तीच आहे तुमची मुलगी, म्हणजे तुमची सगळ्यात महत्वाची प्राप्ती ती आहे. व्हेरी गुड. तिला आणायचं होतं आज. कसं असते, अनेकांनी व्याख्या केली ताई, तुम्हाला सांगतो की मुलगी बेटी बचाव बेटी पढाव वगैरे हे आम्ही मानतच नाही. मी माझ्या व्याख्यानामध्ये सांगतोय की ज्या घरामध्ये मुलगी नाही आणि ज्या घरामध्ये गायीची पूजा होत नाही ते घर घरच नाही. व्हॅल्यूच नाही त्या घराला, फालतू घर. चला, ज्या घरात मुलगी नाही आणि ज्या घरात गायीची पूजा होत नाही ते घर नाही. आम्हाला पण बहीण नव्हती ताई, आम्ही तिघे भाऊ. मला पण मुलगी नाही, मोठ्या भावांना पण मुलगी नाही, लहान भावाला पण मुलगी नाही. देवासमोर शपथ, मी काही खोटं सांगत नाही की असं कोणतं पातक केलंय, आम्ही काय पाप केलंय. पापी माणसाच्या घरात मुलगी जन्माला येत नाही साहेब. पाप ज्यानं केलं ना आयुष्यभर, त्याच्या घरात आम्ही पापी आहोत बहुतेक. असो, त्या देवाजवळ आम्ही प्रार्थना केली की बाबा, अरे कोणतं पातक केलंय आम्ही, कोणतं पातक केलंय म्हणून आम्हाला ही शिक्षा देतोय, कोणतं पातक केलंय म्हणून आमच्या घरामध्ये लक्ष्मीची पावलं येत नाहीयेत, कोणतं आम्ही एवढं मोठं हे केलंय की त्यासाठी आमच्या घरात मुलगी येत नाहीये. माझ्या थोरल्या भावांचा मुलगा आता एमआर आहे, त्याचं लग्न झालं होतं आणि त्याच्या पोटी आता मुलगी जन्माला आले, तिचं नाव ठेवलंय परी. आता ते क्रिएटिव्हला आहे, सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आहे, सगळं मध्ये आहे. परवा ती ही माझी जाऊ झाली होती. दुसरा एक मुलगा आहे, तिला पण मुलगी झाली, तिचं नाव ठेवलंय सारा. मुलगी एक वेगळं आहे हो. बापाला विचारायचं मुलगी काय असते. तुम्हाला गंमत सांगतो, 3 मुलींची तुम्हाला कंटाळा असला सांगा नक्की, 100%. आधीच विचारलंय, व्हिजिट असेल तर सांगा. माझी फ्रँकली सवय, माझी 2 मुलं आहेत, माझ्या मुलांना मी बापासारखं कधीही वागवलेलं नाहीये. अतिशय फ्रँकली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जगलं पाहिजे. मुलांना जर बिंदास ठेवल्याशिवाय मुलं टॉपिस्ट होत नाहीये, त्यांना फ्रँकली सोडायचं. मुली इथं या ठिकाणी आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय, ताई या ठिकाणी आहेत. मी असंच एका दिदी व्याख्यानला गेलो होतो. व्याख्यानला असं उभं राहिलं, व्याख्यान संपूर्ण मी खाली बसतोय. सर, मला एका माझ्या मित्राचा फोन आला, अरे 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 घोळ झाला. म्हणजे काय घोळ झाला? म्हटलं काय झालं रे, काय अडचण आहे काय तुला, काय झालं? अरे तिसरी पण मुलगीच झाली. रियालिटी आहे, खोटं नाहीये. मी म्हटलं बरं झालं, 1 तास बॉडी तुझी एक्स्ट्रा राहील दारामध्ये. मुलगा झाला असं लवकर हलवलं असतं. हलवा आधी घेतलाय ना, काही ठेवलं नाही म्हाताऱ्यानं, म्हणून आधी हलवलं असतं. बाप हे बघा, बाळानो, खुळा कावरा कसाही राहू दे, त्याचे कपडे फाटलेले असू दे, त्याचं बनियन फाटलेलं असू दे, त्याच्या पायात चप्पल असू दे नसू दे, बाप हा बाप असतो. एका बापाला ज्यावेळी 3 मुली असतात ना, त्याचं त्याला माहित असते की किती भयंकर संघर्ष त्याला करावा लागतो. आणि कर्मधर्म संयोगाने त्या बापाच्या 3 मुलींचं लग्न ज्यावेळी ठरतं, एखादी मोठी मुलगी एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये जाते, त्यानंतरची मुलगी असते तिच्या मानानं दुसऱ्या एका श्रीमंताच्या घरात जाते. ते घर आहे, बंगला आहे, घोडा आहे, गाडी आहे, पळापळ करू शकते. पण लहान लेक जी आहे ना, त्या बापाच्या पोटी तिला गरीबाच्या घरी दिले, गरीबाच्या घरी दिले. अतिशय गरीब घरामध्ये माझी धाकटी लेक गेले. बापाला काळजी असते. बाप ज्यावेळी आपल्या स्वयंपाकघरात बसतो ना, आपल्या आईजवळ, आपल्या पत्नीजवळ, तेव्हा मोठ्या 2 मुलींची ते जास्त काळजी करत नाहीये. चांगल्या घरात आहे, श्रीमंताच्या घरात आहेत, खाऊन पिऊन आहेत, चांगले आहेत, काही टेन्शन नाही ग. मोठीचं काय टेन्शन नाही आहे, मधलीचं पण टेन्शन नाही, पण धाकटीचं जरा टेन्शन आहे ग. उठाउठी लग्न केलं ग, हाताच्या ह्याच्यावर गडबडीत केलं ग. 19 वर्ष माझ्या बाळाला सांभाळलं आणि देऊन टाकलं. तू काळजी करत नाही मोठीची मधलीची, तू काळजी करतोय धाकटीची. गरीबाच्या घरात लेक दिले आणि ज्यावेळी पत्नीजवळ बसतो ना, अगं उद्या जाऊन येतो ग, धाकटीच्या गावाला जाऊन येतो, बघून येतो माझी लेक कशी आहे, काहीतरी करून बांध ना. ग्रामीण भागातली आई कशी असते माहिती आहे, तुमची आमची आई खेड्यातलीच आहे. आई पण सकाळी लवकर उठते, देवपूजा करते. देवपूजा आज पण ग्रामीण भागात होते. सकाळी उठून लवकर बायका अंगण लोटतात, पाणी शिंपडतात, देवपूजा होते. या सगळ्या गोष्टी आज पण आहेत, ते होणं गरजेचं आहे. 9 आणि 10 कोणी उठू नका, लवकर उठा. सगळं आवरते आई आणि मस्तपैकी करंजा वगैरे काहीतरी करते. त्याला सांगते करंजा केले तो घेऊन जा बाळा.
त्या करंज्या घेऊन जाताना सुद्धा तो बाप घाबरत घाबरत जातो तिच्या सासरी. सासरी जाताना तर भीती मनामध्ये, काय म्हणतील, मी काहीच आणलं नाही, फक्त कानोले करंज्या करून दिल्या, ही काय म्हणतील सासरचे लोक, ही भीती असते मला. बाप जातो गडबडीत, कसं तरी जातो. लेक त्यांना पाणी आणून देते, पाणी वगैरे घेतोय. जास्त वेळ बोलणं पण अवघड असते. सासरी मुलगी दिल्या, तू कशी आहेस म्हणून विचारणार तर कशी. आताच वेगळं आहे. मुलगीला सांगून ठेवलंय वडिलांनी बापानं, 4 दिवस बघ, पाहुणा लेवलमध्ये असला तर ठीक, पाहुण्यालाच गावाकडे घेऊन ये, इथं टाकूया पानपट्टी. आताची मानसिकता चेंज आहे, आताची सायकॉलॉजी चेंज आहे, आताची मानसिकता बिघडली. त्यावेळेचा काळ वेगळा होता. कसा तरी जातोय, न कळत चोरून चोरून आपल्या मुलगीकडे भेटतोय. मुलगीला ते काली आईचं ते बांधलेलं असतं ते आणून देतो आणि म्हणते, घे ग, आईनं पाठवलंय, खा निवांत, का बरी आहेस ना तू. मुलगी कितीही तणावामध्ये असली, कितीही टेन्शन मध्ये असली तर डोक्याला पदर लावते आणि म्हणतोय, बाबा माझी काळजी करू नका, मी चांगलीच आहे, मी खुश आहे, अतिशय चांगलं माझं सासर आहे, काय टेन्शन घेऊ नका. बाप निघून थांबत पण नाही. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, बाप कधी मुलीच्या घरात पाणी पित नव्हता सर, तो काळ होता. मुलगीच्या घरामध्ये पाणी पित नव्हतं. आता सासरा 4-8 दिवस जमून राहतोय. मटण, चिकन, अंडी बिंडी सगळं आयुष्य आहे. टीका करत नाहीये मी, पण माणसानं माणसाशी कसं राहायचं शिकलं तरच आपण या जगामध्ये पुढे जाणार आहे सर, नाहीतर नाही. जातो, त्या मुलगीला भेटतो, मुलगीला ती शिदुरी देतोय आणि घरी निघून येतोय, तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळी अंतिम काळ येतो, बाप ज्यावेळी निघून जातो, तुम्हाला सांगतो, मुलींचं सगळ्यात मोठं जे असतं, मुलींच्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं जे तुम्हाला सांगतो अस्त्र आणि शस्त्र असतं, ते मुलीचा बाप असतो. कारण मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम बाप करतो आईपेक्षा. आईला मी वाईट पडत नाही, आई वेगळी शक्ती आहे, पण मुलींवर सगळ्यात जास्त प्रेम हे पप्पाचं असतं. तो कुठूनही बाहेरून आणला तर काय ना काय मुलगीसाठी आणणार. घरात पाय ठेवला की आधी हाक, अगे माझी सोनिवली आहे कुठे, काय बोलव तिला, मी हे आणलंय, माझी पैंजण आणले. 200 रुपये पगार जरी असला ना तर 50 आपल्यासाठी ठेवून 150 रुपयाचे पैंजण बाळा आणणारा बाप असतोय मुलीनो, लक्षात ठेवा. त्याला त्रास देऊ नका, त्याला कुठलंही त्याचं मन दुखावेल असं वागू नका. त्याची मान शर्मेनं खाली जाईल, गावामध्ये मान काढून तो वर फिरणार नाही, असं कोणतंही कार्य तुमच्या हातनं घडू नका. बाप हा बाप असतोय, मुलीसाठी सर्वस्व वेचणारा बाप असतोय, मुलीसाठी प्राणार्पण करणारा बाप असतोय, मुलगी त्याच्यासाठी सर्वस्व असते. आणि ज्यावेळी अंतिम क्षण येतोय सर, बाप ज्यावेळी वयस्क होतो, एखादा आजार येतो बापाला आणि बाप निघून जातो. बाप निघून गेलाय, मोठ्या मुलगीला इंटिमेशन दिले, तिच्याकडे गाडी आहे, ती आलेली आहे. कधी त्यावेळी सांगितलं जात नव्हतं वारलेत वगैरे, आजारी आहेत किंवा जास्त झालं असं सांगायचं. सगळ्यांना मेसेज दिला जातो, जवळ लेक, मोठी लेक आहे, एखादी 2 व्हीलरची गाडी आहे, ती लगेच लागलीच निघून येते. आणि एकटी दुसरी आहे, तिच्याकडे पैसा चांगला आहे, भाड्याची का असना गाडी ऍडजस्ट करून ती हळूच निघून येते माहेरी बाबाकडे. आणि ती लांब दिलेली गरीबाच्या घरात दिलेली लेक जी असते ती गरीबाचीच असते. तिच्याकडे मोटरसायकल पण नाही आहे, कुठलं वाहन पण नाही आहे. तिला मेसेज दिला जातो, अगं ये निघ, बाप्पांची तब्येत ठीक नाही. ती उठते, गाठोडं बांधते, एसटीच्या बसमध्ये बसते आणि चालू पडते. त्या एसटी मधून त्या गावाच्या कॉर्नरला येऊन बस स्टँडला उतरेपर्यंत अनेक विचार त्या मुलीच्या मनामध्ये घोळत असतात. तिचं बालपण तिच्या डोळ्यापुढे उभं राहतं. 1ली पासून 10वी पर्यंत शिकलेली शाळा तिला दिसते, 1ली ते 10वी पर्यंत फिरलेलं ते गाव तिला दिसतं, 1ली ते 10वी पर्यंत बोटाला पकडून माझ्या बाबानं शाळेत नेलं, माझ्या पप्पानी खांद्यावर बसून मला गाव दाखवलं, माझ्या पप्पानी खांद्यावर बसून माझ्या गावामध्ये मला फिरवलं, मला चॉकलेट दिलं, मला खायला दिलं. त्या पप्पाच्या गावाकडे ती चाललेली आहे. अनेक डोळ्यामध्ये विचार आहेत, फक्त आजारी असतील की आणि काय झालंय माझ्या बापाला, असे विचार करत करत ती गावाच्या वेशीवरती बस येऊन थांबते. स्टॉपवरून बस थांबते, त्या वेशीवरती येऊन थांबते. त्या बसमधनं ती खाली उतरते, तोपर्यंत तिला काही माहिती. आपण गावकी आणि भावकी, ग्रामीण भागात अजून पण एक शब्द आहे, गावकी आणि भावकी कधी जागी होते तुम्हाला सांगतो, आणि मुलगी का असणं गरजेचं आहे. ती बस स्टॉपला येऊन उभारते, कोणीतरी एखादा बाजूचा भाऊ वगैरे वाट पाहत बसलेला असतो, तो पण सांगत नाही की काय झालेलं आहे. गाडीवर बसते, रडत रडतच बसते. आणि ज्यावेळी तिथं येते, आजूबाजूचा परिसर पाहते, ते सगळं बघते, लोक जमलेलं बघते. तिला कळतं की माझा बाप मला सोडून गेला, माझी ताकद मला सोडून गेले, माझा देव मला सोडून गेलाय. हे ज्यावेळी तिला कळतं त्यावेळी ती मोठ्यानं हंबरडा फोडते, बाबा म्हणून.
आणि ज्यावेळी लेक येऊन हंबरडा फोडते बाबा म्हणून, त्यावेळी गावकी आणि भावकी जागी होते. सगळे उठतात, चला धाकटी पण आली, आता आवरायला हरकत नाही. ही लेक आहे, ही लेक आहे. लेकीन आमचा सॅल्यूट आहे. मी कुठल्याही मुलींच्या डोळ्यात बघून डोळे घालून बघायचं नाही. काही पृथ्वीची निर्मिती करणारीच मुलगी आहे. ज्यावेळी पृथ्वीच नव्हती, ज्यावेळी सृष्टीच नव्हती, झाडं नव्हती, झुडपं नव्हती, नद्या नव्हते, नाले नव्हते, याचा अर्थ की ऑक्सिजन नव्हता. आणि ऑक्सिजन नव्हता काय होतं हे कोरोनामध्ये आम्हाला कळालं. कोरोना नंतर आम्ही जगलोय, हे आमचं भाग्य आहे मुलांना. कोरोनामध्ये आम्हाला कळालं की ऑक्सिजन किती महत्वाचं. त्यावेळी काहीच नव्हतं, सृष्टीच नव्हती, आम्ही तर नव्हतं, फुलं नव्हती, पाक काही नव्हतं, पशु पक्षी काही नव्हते. त्यावेळी दुर्गा माता, आता ऑक्टोबर मध्ये येते दुर्गा माता, त्यावेळी दुर्गा माताच्या मनामध्ये आलं की मला सृष्टीची निर्मिती करणारे दुर्गा माता आहे आणि कोण नाहीये, लक्षात ठेवा. ज्यावेळी दुर्गा माताच्या मनामध्ये आलं की मला सृष्टीची निर्मिती करायची आहे, मला सृष्टी निर्माण करायची आहे, त्यावेळी तिने ब्रह्माला सांगितलं, विष्णूला सांगितलं, महादेवाला सांगितलं, जा आणि सृष्टीची निर्मिती करा. त्यानंतर ही सृष्टीची निर्मिती झाली. तर आम्ही जन्माला आलो, आम्ही सगळं हे पाहिलं. ऑक्सिजन आपण घेतो ना, त्या दुर्गा मातेमुळं, आणि त्या दुर्गा मातेचं रूप म्हणजे या मुली आहे. या मुलींसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. दुर्गा माताचं रूप म्हणजे स्त्री आहे, सृष्टीची निर्मिती करणारी स्त्री आहे. सृष्टीची निर्मिती स्त्री करणारी ती म्हणजे आई आहे, ती आमची बहीण आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या स्त्रीकडे जर आपण चुकीच्या नजरेनं पाहिलो, चुकीच्या वेदनेनं पाहिलो, त्या मुलीच्या डोळ्यात डोळे घालून जरी आपण पाहिलो, तर आम्हाला परमेश्वरीय शक्ती कधीही माफ करणार नाहीये. त्यावेळी माझ्या मुलांना विनंती आहे, होय ती माझी बहीण आहे, हा एकच अँगल ठेवा आणि त्या मुलीला सन्मान द्या, काही फरक पडत नाही. जास्त वेळ घेत नाही सर, वेळ पण झालाय. म्हणजे उठणार नाही म्हणजे सन्मान झालाच पाहिजे. मुलींबद्दल माझी स्पेशल व्याख्यान असतात. मी तुम्हाला सांगतो, जयसिंगपूरला एका व्याख्यानाली MA करत होती, अति खालून आली स्टेजवर सर, मिठी मारली. बाबा या अँगलला, तिला बाप नव्हता ना, तिथे हॉस्टेलला राहायची म्हणून त्या लेकी आधी. आता इथं सगळ्यांनी तुम्ही, मला वाटतं बाप सगळ्यांचे असावेत, माझी परमेश्वरी चरणी प्रार्थना असतीलच. जाऊन आधी पप्पांना मिठी मारायची. मारणार सगळे, पप्पांना मिठी मारा, पप्पांना बोला, पप्पांना सांगा काळजी करू नका, आम्ही आहे तुमचे, सगळं आम्ही समर्थ करा. आहे ना, बघा ना, कुठल्या स्त्रीनं इतिहास घडवला नाही. इंदिरा गांधी तर घ्या, त्यामध्ये कल्पना चावला होत्या, त्या घ्या, सिंधुताई सपकाळ, काय संघर्ष होता सिंधुताईंचा, केवढा संघर्ष. घरातून हाकलून बाहेर काढलं, पोटामध्ये बाळ आहे, हाकलून बाहेर काढलं, स्मशानभूमीत जाऊन राहिल्या. स्मशानभूमीत का जाऊन राहिल्या की स्मशानभूमी एकमेव अशी जागा आहे, सेफ आहे, तिथं कोणी येत नाहीत भूताच्या भीतीनं. त्याच्या चित्या जायच्या ना, त्या जळत्या चितेवर त्यांनी भाकरी भाजून खाल्ले सिंधुताई सपकाळने. हा समाज इतका नालायक आणि नतद्रष्ट आहे ना साहेब, कधीही कुठल्याही स्त्रीकडे बघतेवेळी चांगल्या नजरेने तो बघतच नाही आहे. ही फार म्हणून त्या सिंधुताईच्या जाऊन बसल्या स्मशानामध्ये. का, मला कुणी वाईट नजरेनं बघू नको. नंतर त्यांनी मला वाटतं 4 का 5 हजार मुलं दत्तक घेतली, त्यांच्यावर सिनेमे निघाले, अनेकांनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. एवढा मोठा त्या संघर्ष करा. आई वडिलांचा आधार तुम्ही आहात. आई वडिलांची मान खाली जाईल असं कुठलंही कार्य तुमच्या हातून होता कामा नाहीये. संघर्ष हा तुम्ही केलाच पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला UPSC असेल, MPSC असेल, त्यामुळे तुम्हाला टॉप करायचंच आहे. तुम्ही टॉपिस्ट होणंच गरजेचं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. कारण संघर्ष तुम्ही केला. गरुडाची बघा, गरुड कधी बघितलाय? गरुड आपल्याला कधी पाहायला मिळतोय? गरुड पाहायला मिळतोय? किती जणांनी गरुड पाहायलाय सांगा? गरुड, गिधाड नव्हे, गरुड लाईव्ह मध्ये पाहिलाय? गरुड मध्ये पाहिलाय? लाईव्ह मध्ये गरुड पाहिला, सिरियल मध्ये किंवा आपण टीव्हीवर. पण गरुड कधी पोपटाबरोबर, चिमणीबरोबर मिटिंग करताना बघितलाय? कावळ्याबरोबर दुस्ती करून खांद्यावर हात टाकून फिरताना गरुडाला कधी बघितलाय? आपली दुस्ती आपल्या लेवलची असावी. तू MAत आहेस, MAच्या पोराची दुस्ती कर. पहिलीच्या पोरावर फिरू नकोस, काय ती स्टार खात आणि गुटखा खात. गरुड हा कधी तुम्हाला सांगतो एकटा असतो. गरुड एकटा स्वच्छंदी तो विहार करत असतो. मेलेलं अन्न कधी खात नाही. मेलेलं अन्न गिधाड खातात, गरुड नाही खात. एकटा असतो, एकांकी असतो, कधी कावळ्याबरोबर फिरत नाही, कधी चिमणी पाखरांमध्ये तो मिसळत नाही. तो स्वतः स्वावलंबी आहे, स्वतंत्र आहे, म्हणून तो गरुड आहे. मी आज अकॅडमीला नाव देईन GS पाटील गरुड झेप अकॅडमी. ही गरुड झेपच आहे GS पाटील सरांची.
गरुड जयपाय GS पाटील सरांची गरुड जयपाय एवढ्या लहान वयामध्ये या माणसाचं एवढं मोठं कर्तृत्व आहे, त्यासाठी त्यांना मी सलाम केलेलंच आहे. गरुडाचं बघा, गरुड कसं असतं, गरुडाचे 2 टप्पे आहेत जगण्याचे. गरुडा किती वर्ष जगतो कुणालाही माहित नाही, 100 पार करतोय गरुड. पण ज्यावेळी 40 वर्ष होतात त्याच्या आयुष्याची, ज्यावेळी 40 वर्ष होतात त्यावेळी तो 40 वर्षाचा गरुड होतो. त्यावेळी तो काय करतो, सगळं जंगल वगैरे सगळं सोडतो आणि लांब एका उंच डोंगरावर सह्याद्रीच्या कड्यावर जाऊन राहतो. 40 वर्ष लांब कड्यावर एकटा जाऊन राहतो. 40 वर्षानंतर 6 महिने जाऊन राहतो डोंगर कड्यावर. का जाऊन राहतो की 40 वर्षानंतर त्याची जी चोच असते ती चोच थोडीशी अशी वक्र झालेली असते, वाकडी झालेली असते, म्हणून तो भक्ष्य पकडू शकत नाही. त्याची पंख जी असतात ती गळून पडत असतात, पंखाची ताकद पण हळूहळू कमी होत असते. त्याची नख सुद्धा कमकुवत होतात. त्या नखानं असं एखादं भक्ष्य पकडावं, तोंडामध्ये घालावं, ही ताकद सुद्धा त्याची राहत नाही. म्हणून तो लांब उंच डोंगरावर जाऊन राहतो. 6 महिने त्या ठिकाणी आपली जी चोच असते ती दगडावर मारतोय, रक्त बंबाळ होतोय. ती तुटलेली वाकडी टोच पुन्हा त्याची हळूहळू सरळ होते. 4-6 महिन्यात तो आपली नख काढून टाकतोय, आपली पिसं उपटून टाकतोय, सगळं काढून टाकतोय. 6 महिन्यानंतर पुन्हा त्याला नवीन पिसं येतात. 6 महिन्यानंतर पुन्हा त्याची नवीन चोच येते. 6 महिन्यानंतर त्याला पुन्हा नवीन नख येतात आणि 6 महिन्यानंतर पुन्हा तो आसमंतात 40 वर्षासाठी भरारी घालतोय. म्हणून ते गरुड व्हा, गिधाड कधी होऊ नका. दोस्ती लेवलची करा, आपल्या स्टँडर्डची दोस्ती असावी. कुठेही टपरीवर बसला, इथं बसला असं करू नका, स्टँडर्ड कमी होते. मी ज्या गावात राहतोय, मोठेपणा सांगत नाही, त्या गावातल्या हॉटेलमध्ये चहा पिणे मी 20 वर्ष झाली. कधी नाही. तुमचं स्टँडर्ड तुम्ही जपलं पाहिजे. तुम्ही कुठं उभं राहायचं आहे, तुम्ही काय खायचं आहे, तुम्ही लोकांशी कसं बघायचं आहे, रस्त्यावर उभारल्यानंतर लोकांच्याकडे बघायचं आपला दृष्टिकोन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा समाज निरीक्षण करत असतो. आणि सगळीकडे आता CCTV कॅमेरे पण आहेत. त्यामुळे अतिशय गोष्टी सांभाळून करा. सगळ्या गोष्टी तुम्ही सावध राहून करा. आई वडील आहेत, घरी एखादी बहीण आहे, ती आपली वाट बघते. हा सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कुठलाही टेन्शन न घेता संघर्ष करा आणि संघर्षातून निश्चितपणे मोठे व्हा. कारण काही त्या संतांनी काय सांगितलं की आग लावणारे होऊ नका, आग विझवणारे व्हा. आग लावणाऱ्यांची संख्या जास्त वाढली ताई, आग लावणारे जास्त झालेत. आता मी तू उठून गेलो त्याला कशाला बोलवला असे म्हणणारे फार असतील. त्याला काय येतंय, त्याला काय बोलवलाय म्हणणारे लोक म्हणू देत, काही फरक पडत नाहीये. एक चिमणीचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. जंगल पेटलंय सर, वणवा लागलाय, जंगल सगळीकडे पेटायला लागलंय, सगळीकडे वणवा लागलाय, जंगल धो 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 पेटत चाललंय, विजायला तयार नाही, जंगल वणवा लागलाय, सगळे प्राणी पळत चाललेत. वाघ पळतोय, हत्ती पळतोय, सिंह पळतोय, सगळे घाबरून पळा लागलेत. अरे पळा पळा पळा, जंगल पेटायला लागलंय, कोणीही जगणार नाही, पळा. सगळेच पळत आहेत, कोणीही थांबत नाहीये. का? जीवाची भीती आहे. आम्ही भाजून मेलो तर, आम्ही जळून मेलो तर, आम्ही यामध्ये खाक झालो तर, हा वनवा आता कोण विजवणार कोण? इतकं भयंकर हा वनवा लागलेला आहे. पळा पळा पळा, सगळे पळत. एक गरुड असतो, तो गरुड पण पळत असतो आणि त्या गरुडाला एक चिमणी दिसते. ती चिमणी काय करत असते, बाजूच्या एका डबक्यात जाते, पाणी चोचीमध्ये धरते आणि हळूच त्या आगीवर टाकायचा प्रयत्न करत असते. घेते, टाकते. तो गरुड त्याला खोयात काढतो. अगं तुझं डोकं फिरलंय का? तुझं डोकं केवढं, तू केवढी, तुझी चोच केवढी, पाणी मावणार केवढं, तू टाकणार किती, आग विझवणार कधी तू? ही आग विझणारी नाहीये, चल पळ, नाही तू पण जीवाला मोक्ष. त्यावेळी चिमणीने इतकं मार्मिक सांगितलं. 200, 300, 400 वर्षानंतर या आगीचा इतिहास लिहिला जाईल. 400, 500 वर्षानंतर हा वनवा जो भडकला, ही जी आग लागली, या आगीचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, हा इतिहास लिहिल्यामुळे त्या इतिहासामध्ये माझं नाव लिहिलं जाईल आणि त्या नावाच्या पुढे लिहिलेलं असेल, माझं नाव असेल आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव असेल. म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. किंवा कुठल्याही गोष्टींवर भरोसा ठेवू नका. एकमेकांबद्दल मिसअंडरस्टँडिंग असतात, मेसेज वगैरे असतात, ते गाय करून टाका. 3 दिवसापर्यंत कुठल्याही गोष्टी डोक्यामध्ये घेऊ नका. आज एखादा चुकीचा मेसेज आलाय, चुकीच्या मित्राचा मेसेज आलाय, ह्यानं असं बोललंय, 3 दिवस शांत राहा, सगळी मानसिकता क्लिअर. ही सायकोलॉजी आहे. मी माझ्या बायकोला सांगितलंय, कुठलाही फोन आला, तुला पाहुण्याने फोन केला, काही त्रास देणारा फोन, 3 दिवस मला सांगायचं नाही. 3 दिवस तू गप्प राहायचं. आपोआप माणूस डाऊन होतो. पेशंटला 72 तासाची गॅरंटी देतात बघा. का देतात? हेच असतं.
72 तासामध्ये तुमचा राग पण निवळतो, तुमचं टेन्शन पण जातं. किरकोळ रागासाठी आयुष्याचे संबंध तोडू नका. ही नाती मिळत नाहीयेत. नाती जोडणं फार गरजेचं आहे. एकमेकांशी प्रेमाने राहा, चांगले राहा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चारित्र्य संपन्न व्हावं. येणाऱ्या काळामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील, नाना बाबू गेणू असेल, अशा लोकांचे तुम्ही आधारस्तंभ व्हावं, अशा लोकांचे तुम्ही आदर्श व्हावं, हीच माझी इच्छा आहे. जाताना काय सरांना गिफ्ट आणलं नाही, सरांचंच गिफ्ट घेऊन चाललो. जाताना एक लहानशी कविता मी देतोय सर, तुम्हाला देतोय. सर्व मुलांना एक छोटीशी कविता देतोय आणि ती कविता घेऊन मी थांबतोय. हे यात्रिका तू तुझ्या मार्गाने जा, हे यात्रिका तू तुझ्या मार्गाने जा, मागे वळून पाहू नकोस. जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथ सोबत कोणी करणार नाही, तुला साथ सोबत कोणी करणार नाही. दिवाणखाणी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर कधी पडणार नाही. तू राहणार आहेस एकटा, अगदी एकटा, दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असंच एकाकी पण लाभलं होतं ख्रिस्ताला, असंच एकाकी पण लाभलं होतं बुद्धाला, असंच एकाकी पण लाभलं होतं मोहम्मद पैगंबरांना, असंच एकाकी पण लाभलं होतं माझ्या छत्रपती शिवरायांना, असंच एकाकी पण लाभलं होतं माझ्या धर्मवीर शंभू राजांना. हीच तुमची सोबत, हीच तुमची संगत. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yes. सरांनी अगदी गाणी घ्यायला पाहिजे पुढं. रात्री की बायकोचा फोन येतोय. सरांनी अगदी हसत खेळत काही प्रसंगी तर इथे अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. त्यांच्या अत्यंत ओघवत्या वाणीतून अत्यंत महत्वाच्या विषयावर इथे आपल्या सर्वांचं त्यांनी प्रबोधन केलंय. त्यांनी आपल्याला जे आज मार्गदर्शन केले, आपल्या मनात जे चांगले नवीन विचार पेरले, त्या विचारातनं प्रेरणा घेऊन आपण जीवनात चांगलं कार्य करूया असा संकल्प सगळ्यांनी इथे करायचा आहे. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम. राष्ट्रगीत. सरांनी जे काय आज आपल्या या क्लासच्या माध्यमातून जे काय विचारांचं वादळ पेरलंय, त्या वादळाला आपल्या GS पाटील क्लासेसचा मानाचा सलाम आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मला सरांचं इथं मला आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण ही गोष्ट आपल्या क्लासमध्ये पहिल्यांदा घडली आहे आणि जे आम्ही काही पेरत होतो छोटं छोटं, त्याला नक्कीच सर तुम्ही एक चांगलं वेगळं रूप द्यायचं काम केलंय आणि याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सरांसमोर नतमस्तक होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. हे आशीर्वाद चांगल्या कामासाठी मी घेतले सरांच्याकडून आणि आज जो मी इथं नतमस्तक झालोय ते सरांच्यातल्या एका माणसाला आणि सरांच्या चांगल्या प्रबोधनात्मक विचारांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज सर्वजण वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहायला, आम्हाला मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं, यासाठी GS पाटील क्लासेसच्या वतीने मी आपणा सर्वांचे आभार मानते. त्यानंतर इथे उपस्थित सर्व श्रोते, तुमच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अगदी शानदार झाला, त्यामुळे तुमचे विशेष आभार. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर.
बोलो भारत माता की तुम्ही मला ऐकलात. मला वाटतं बोलताना काही चुका झाल्या असतील, न कळतपणे कुणाला मला मन दुखावलं असेल तर माफ करा. ताई नो हा चुकीचं काय बोलणार नाही आहे. तुम्ही माझ्या मुलींसारखे आहेत म्हणून बोलला. ओके, तर तुमच्याबद्दल पण काय चुकीचं नाही आहे. मनोरंजनात्मक प्रबोधन कसं व्हावं एवढंच ध्येय होता. काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा एक वेळ निश्चितपणे येतो. सत्कार केव्हा घेताय सर? येणार ना, सत्कारला येणार की. केरवा पाटील साहेब आहेत निश्चितपणे येतो. तुमचं कर्तृत्व करायला येतो, तुमच्या कार्याचा गौरव करायला येतो. हां ओके, आभारी आहे. तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभार.